नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये आपण इतिहास आणि शत्रुबोध या विषयावरती मार्गदर्शन घेत आहोत आणि आजच्या 10व्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. शत्रुबोध या विषयावर क्रमाक्रमाने आपण मार्गदर्शन घेत आहोत आणि आपल्यासोबत मार्गदर्शक म्हणून आपल्या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन म्हणून जे लाभले माननीय श्री अभिजित जोग सर सुद्धा आपल्यामध्ये पुन्हा एकदा उपस्थित आहेत. तर पुन्हा एकदा सरांचं मनपूर्वक स्वागत. सरांना विनंती करतो की आजच्या सत्राला आपण सुरू करा. नमस्कार. आपण काल बघितलं की मार्क्सनी जे काही प्रिडिक्शन्स केली होती काय काय होईल, त्यामुळे इंग्लंड आणि जर्मनीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा क्रांती होईल, देशादेशांमधल्या सीमा नष्ट होतील, सगळ्या जगातले कामगार एक होतील. यातलं काहीच न झाल्यामुळे जे कन्फ्युजन निर्माण झालं आणि म्हणजे एक मंथन, त्यांच्या वैचारिक मंथन सुरू झालं त्यांच्या गटामध्ये. त्यातून एक नवी स्ट्रॅटेजी, नवा सिद्धांत त्यांनी मांडला, त्यातून नवीन स्ट्रॅटेजी निर्माण केली. त्याला लॉंग मार्च थ्रू द इन्स्टिट्यूशन्स हे नाव दिलं, हे आपण बघितलं. आणि इटालियन कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष अँटोनियो ग्राम्स्की यांनी तो विचार कसा मांडला आणि मग आर्थिक आधारावरून सांस्कृतिक आधारावर संघर्ष घडवायचा, ही योजना त्यांनी कशी आखली, याची सगळी माहिती आपण घेतली. आता मार्क्सच्या कल्पना जशा फेल गेल्या, तसंच रशियात जी क्रांती झाली, जी मुळात कम्युनिस्ट क्रांती नव्हतीच, सर्वसामान्य लोकांनी केलेली क्रांती, सर्वसामान्य लोकांनी केलेली चळवळ, त्याला आलेलं यश, आणि ते यश आल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाने रेड गार्ड्स अशी एक सशस्त्र दल उभं करून त्याच्यामार्फत ते आलेलं यश सगळं हायजॅक केलं आणि रशियावरती कम्युनिझमची डिक्टेटरशिप, हुकुमशाही त्यांनी लादली. आणि त्याच्यानंतर तिथे जो कम्युनिझमचा प्रयोग झाला तो सुद्धा पूर्णपणे फेल गेला. म्हणजे मार्क्सच्या कल्पना जशा फेल गेल्या, मार्क्सनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जशा खोट्या ठरल्या, तसाच रशियात लेनिनच्या नेतृत्वाखाली जी कम्युनिस्ट राजवट सुरू झाली, ती सुद्धा अतिशय लवकर, बघता बघता ती पूर्णपणे अयशस्वी ठरली. तर थोडक्यात आपण बघू. 1918 साली त्यांनी ते राज्य स्थापन केलं आणि 1920-22 पर्यंत ते स्थिरस्थावर झाले. आणि त्या दरम्यान मार्क्सच्या ज्या सगळ्या कल्पना होत्या त्या लेनिनने राबवायला सुरुवात केली. म्हणजे सगळे उद्योग पूर्णपणे त्याचं सरकारीकरण केलं. कुठलीही प्रायव्हेट प्रॉपर्टी त्याला, त्याचा अधिकार नाही. सगळी प्रॉपर्टी सरकारच्या अधीन, सगळे उद्योग सरकारच्या अधीन, कोणाला किती पगार मिळेल हे सरकार ठरवणार, कोणी किती उत्पादन करायचं हे सरकार ठरवणार. असे सगळे प्रयोग त्यांनी जे सुरू केले, जे प्राध्यापक असतील किंवा कारखान्यातले मॅनेजर असतील त्यांना कमी पगार आणि कामगार वर्गाला किंवा इतर लोकांना जास्ती पगार, असं उलटे सुलटं सगळं त्यांनी तिथे पद्धत राबवायला सुरुवात केली. आणि मुख्यतः खाजगी उद्योग आणि उद्योजकता याला कुठलाही स्कोप राहिला नाही. आणि त्यामुळे बघता बघता तिथलं प्रोडक्टिव्हिटी, ज्याला आपण म्हणतो उत्पादकता, ती झपाट्याने खाली जायला लागली. कारण की काम केलं काय न केलं काय, मला पगार मिळणारच आहे, मग काम करायला काही मोटिवेशनच नाही, काम करायला काही रिवॉर्डच नाही. हाच तर मुख्य या कम्युनिस्ट राजवटींचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की तिथे एक्सलन्सला काही महत्त्व नाही, प्रोडक्टिव्हिटीला काही महत्त्व नाही, तुम्ही किती मेहनत करता याला काही महत्त्व नाही. कारण तुम्हाला किती पगार मिळणार हे सरकारनेच ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे कुठलीही एक्स्ट्रा काम करणं की त्यातनं मला जास्ती पैसे मिळतील, यातनंच अर्थव्यवस्थेला चालना मिळते ना. शेवटी लोकांना काहीतरी अपेक्षा असतात, आकांक्षा असतात, त्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी ते रिस्क घेतात. ती रिस्क घेतली की ती आपल्या अंगाशी येऊ नये याच्यासाठी जास्ती मेहनत करावी लागते, योजना आखाव्या लागतात, ते यशस्वी कराव्या लागतात. हे जे सगळं चक्र सुरू होतं, त्या चक्रातच आपली अर्थव्यवस्था पुढे जात असते.
आणि ते चक्र पूर्णपणे थांबतं कम्युनिस्ट राजवटींमध्ये. कारण की काम करण्यासाठी, अधिक काम करण्यासाठी, काही मिळवण्यासाठी कुठलंही मोटिवेशन किंवा कुठलीही प्रेरणा राहत नाही. आणि त्यामुळे ते अर्थव्यवस्था हळूहळू त्याचं चक्का जाम ज्याला म्हणतो तशा पद्धतीचं सुरू होतं. आणि तेच रशियातही झालं. आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथलं उत्पादन कमी झालं. पुन्हा सरकार सरकारी अधिकाऱ्यांना पूर्ण माझ्याकडचं उत्पादन त्यांनी घेऊ नये, काही थोडंसं माझ्याकडे पण राहावं, याच्यासाठी त्यांना लाच देणं हे प्रकार सुरू झाले. कारण की शेतकऱ्यांनी सुद्धा जे काही उत्पादन केलं असेल ते 100% सरकारला देणं त्यांना कंपल्सरी होतं, कारण प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीच. मग त्यामुळे काहीतरी मी निर्माण केलेलं धान्य जे आहे ते माझ्याकडे राहावं यासाठी सगळं सरकारला न देता थोडंसं त्या सरकारी अधिकाऱ्यांना द्यायचं आणि त्यांना म्हणायचं की हे बाकीचं माझ्याकडे राहू दे. अशा पद्धतीने ते सगळं लो प्रॉडक्टिव्हिटी, करप्शन हे सगळं उलटं चक्र सुरू झालं. जे अर्थव्यवस्थेचं चक्र पुढे जायला पाहिजे त्याच्याऐवजी ते उलटं जाऊ लागलं. आणि मग रशियाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावरती आली. आणि तेव्हाच 1922 मध्ये रशियामध्ये फार मोठा दुष्काळ पडला. आणि तो दुष्काळ, आधीच अर्थव्यवस्था ही अशा पद्धतीने ऑलमोस्ट बंद पडलेली आणि त्याच्यात दुष्काळ असं म्हटल्यानंतर खूप वाईट अवस्था झाली. म्हणजे त्याचे वर्णन मी माझ्या पुस्तकात केलंय की तरुण मुलांच्या टोळ्या अशा शिकारी कुत्र्यांसारख्या रस्त्यावर धावायला लागल्या की मला कुठे काय मिळेल खायला, त्यांनी कसं ओरबाडून घेईन, त्याच्यात एकमेकात भांडणं मारामाऱ्या सुरू झाल्या. आणि उपासमार याच्यामुळे बळी जायला लागले, भूक बळी जायला लागले. आणि एका इतिहास संशोधकाने असं सिद्ध केलंय की अनेक लोक तेव्हा, त्याला आपण कॅनिबॅलिझम म्हणतो, म्हणजे माणसांनी माणसाला खाणं, हेही प्रकार सुरू झाले. इतक्या प्रचंड प्रमाणात भुकेचा प्रश्न निर्माण व्हायला लागला. 5 लाख लोक या सगळ्या दुष्काळात त्यांचा मृत्यू झाला. आणि शेवटी अमेरिकेच्या नागरिकांपर्यंत ही बातमी गेल्यानंतर त्यांनी हुवर कमिशन नावाचं एक कमिशन स्थापन करून त्याच्यामार्फत पैसे आणि अन्नधान्य ही सगळी मदत रशियाला पाठवली. आणि हे लोक निदान भुकेपोटी मरू नयेत अशी व्यवस्था शेवटी अमेरिकेला करायला लागली. म्हणजे ज्यांच्या भांडवलशाही देशाच्या नावाने हे सतत खोडे फोडत होते आणि त्यांना राक्षस आणि व्हिलन असं ठरवत होते, त्यांनी केलेल्या मदतीवरच शेवटी यांना खाणं पिणं तरी कमीत कमी मिळायला लागलं. म्हणजे आम्ही नवा मानव आणि नवा समाज निर्माण करू या ज्या वर्गना होत्या, तर नवा मानव तर सोडाच, पण माणसाला त्यांनी जनावराच्या पातळीवर आणून ठेवलं अक्षरशः 3-4 वर्षात, असं आपण म्हणू शकतो. इतकं मोठं फेल्युअर या इकॉनॉमीचं तिथे, मार्क्सिस्ट इकॉनॉमीचं तिथे दिसून आलं. त्यांचं राज्य सुरू झाल्या पहिल्या 4-5 वर्षातच. तेव्हाच खरं तर कळलं होतं की ह्या ज्या मार्क्सच्या कल्पना आहेत त्यांच्याप्रमाणे कुठलाही देश चालू शकत नाही, कुठलीही इकॉनॉमी चालू शकत नाही. आणि लेनिननी हे जे सगळे मार्क्सच्या कल्पनेप्रमाणे सगळे बदल केले होते, त्यातले काही मागे घ्यायला सुरुवात केली. थोड्याफार प्रमाणात लोकांना प्रॉफिट स्वतःकडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्यातून मग मी मगाशी जसं म्हटलं, व्हर्च्युअस सायकल ऑफ इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो, की अधिक नफा मिळवण्याची इच्छा, त्यातून रिस्क घ्यायची तयारी, त्यासाठी अधिकाधिक मेहनत करण्याची तयारी, त्यातून होणारी उत्पादकतेत वाढ, आणि मग त्यात जो नफा मिळेल त्यातून काही भाग पुन्हा त्याची गुंतवणूक करण्याची तयारी, त्या गुंतवणुकीतून पुन्हा आणखीन इकॉनॉमीला चालना, अशी जी सायकल आहे सगळी ती सुरू झाली. आणि काही प्रमाणात जे संकट आलेलं होतं ते दूर झालं असं आपण म्हणू शकतो. पण त्यासाठी लेनिनला त्याच्या तत्वांपासून आणि मार्क्सने सांगितलेल्या विचारसरणीपासून माघार घ्यावी लागली आणि तेव्हाच ते संकट दूर झालं. म्हणजे मार्क्सवादाला जर आपण चिकटून राहिलो तर ही आपली अर्थव्यवस्था कधीच चालू शकत नाही. हे तिथे सिद्ध झालं होतं, ते त्यानंतर परत परत सिद्ध होत राहिलं, आजपर्यंत सिद्ध होतं, जसं आपण व्हेनेझुएलाचं उदाहरण बघितलं काल. तर हे असं
परत परत सिद्ध होतं. पण ते लोक प्रत्येक वेळेस हेच सांगतात की नाही, आपला विचार चुकीचा नाहीये, आपली विचारसरणी चुकीची नाहीये, फक्त त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये चुका झाल्या आणि त्यामुळे हे यावेळेस आपल्याला अपयश आलं. आता पुढच्या वेळेस आपण इम्प्लिमेंटेशन चांगलं करू आणि मग हे चांगलं होणार आहे, कारण की शेवटी ही आपली आयडिओलॉजी जी आहे ती शोषितांच्या आणि वंचितांच्या यांच्या फायद्याची आहे आणि त्यामुळे ती आयडिओलॉजी चांगलीच आहे आणि त्याला आपल्याला यावेळेस यश मिळेल असं परत परत सांगत आणि त्यांच्या पब्लिसिटीवरची जी अत्यंत हुकूमत आहे, नॅरेटिव्ह तयार करण्यावरची जी हुकूमत आहे, त्याच्यामुळे ते अनेक वर्ष हे चालू ठेवू शकले आणि तरी शेवटी 90-91 मध्ये सोव्हिएत युनियनचा कोलॅप्स व्हायचा तो झालाच. पण तितकेही दिवस खरं तर ते टिकलं नसतं जर हे प्रचारतंत्र, हुकुमशाही, दडपशाही हे जर सगळं नसतं तर ते टिकणं अशक्य होतं, कारण की ह्या पद्धतीने इकॉनॉमी चालू शकत नाही, हे निश्चित आहे. पुन्हा जेव्हा लेनिन नंतर स्टॅलिन नी सूत्र हाती घेतली, तेव्हा त्यालाही हे काय पटत नव्हतं की लेनिननी जी माघार घेतली तत्वांपासून, तोही अत्यंत कडवा कम्युनिस्ट होता, कट्टर कम्युनिस्ट होता. आणि तो म्हणला की नाही, आता मी पुन्हा ही सगळी मार्क्सची तत्व अंमलात आणणार. म्हणून त्यांनी प्लॅन्ड इकॉनॉमी, ज्याला असं म्हणतो आपण की प्लॅनिंग, ज्याला पंचवार्षिक योजना, जी आपण पण त्यांची कॉपी केली आणि आपल्यालाही त्याचा भयंकर तोटा झाला. कारण की इकॉनॉमी जी असते ती लोकांवरती सोडायला लागते. त्याचं आपण प्लॅनिंग करून तू हे कर, तू हे कर, आणि तू एवढंच प्रोडक्शन करायचं आहे, त्याच्यावरती केलंस तर खरं तर उत्पादकतेला आपण बक्षीस द्यायला पाहिजे. त्याच्याऐवजी या प्लॅन्ड इकॉनॉमीमध्ये उत्पादकतेवरती कंट्रोल्स आणले गेले होते. ही सगळी रशियाची कॉपी आपण केली होती आणि ती स्टॅलिननी सुरू केली पहिल्यांदा पंचवार्षिक योजना. आणि पुन्हा त्यांनी या मार्क्सच्या सगळ्या योजना राबवायला सुरुवात केली, त्याचे विचार राबवायला सुरुवात केली. पुन्हा प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती बंदी आणली. लेनिननी जे काही थोडंफार उदारीकरण केलं होतं ते त्यांनी पुन्हा सगळं मागे घेतलं आणि पुन्हा तेच झालं जे लेनिनच्या वेळेस झालं होतं. पुन्हा इकॉनॉमी संकटात सापडली. पुन्हा ते चक्र उलटं फिरायला लागलं आणि पुन्हा स्टॅलिनला सुद्धा त्यातून माघार घ्यावी लागली, कारण की शेवटी उपासमारच व्हायला लागली लोकांची, तर तुमचं तत्वज्ञान ते किती दिवस तुम्ही त्याला चिकटून राहू शकणार. त्यामुळे स्टॅलिननी सुद्धा त्याच्यातनं माघार घेऊन पुन्हा काही त्याच्यात थोड्याशा लुजन अप केल्या गोष्टी आणि ते थोडंसं उदारीकरण केल्यावर मग पुन्हा इकॉनॉमी रुळावर यायला लागली. तर परत परत हे सिद्ध होत होतं की ह्या मार्क्सवादी कल्पना तुम्ही राबवण्याचा प्रयत्न केला की इकॉनॉमी चालू शकत नाही. ते तुम्ही मागे घेतला की इकॉनॉमी परत रुळावर येते. तर हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत राहिलं. त्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी झाली की त्यांची जी राज्यव्यवस्था होती, इकॉनॉमीबद्दल तर आपण बघितलं की फेल्युअर परत परत कसं झालं ते. त्यांची जी राज्यव्यवस्था होती हुकुमशाहीची, आणि कम्युनिस्ट राजवटीचं एक विशेष वैशिष्ट्य असं असतं की कोणीच कोणावर विश्वास ठेवत नाही. सगळेच सगळ्यांवरती पाळत ठेवतात. हा जो सगळा एक विचित्र सगळं ते वातावरण त्यांनी त्या देशामध्ये निर्माण केलं होतं. सिक्रेट पोलीस यांचं फार मोठं प्रस्थिती त्यांनी त्या देशात निर्माण केलं होतं की ते सगळं प्रत्येक नागरिकावरच लक्ष ठेवायचं, कारण त्यांना माहिती होती की आपली इकॉनॉमी काम करत नाहीये, आपली राज्यव्यवस्था काम करत नाहीये. मग लोकांनी उठाव करू नये, लोकांनी विरोध करू नये, म्हणून त्यांना त्यांना सतत दहशतीखाली आणि दडपणाखाली ठेवायचं, अशी तिची त्यांनी सगळी पद्धत निर्माण केली होती. तर त्यामुळे तो खूप मोठ्या प्रमाणात स्टालिनच्या राजवटीत लोकांना लोकांवरती अत्याचार झाले. खूप मोठ्या प्रमाणात त्यांना दहशतीखाली ठेवण्यात आलं. कुठल्याही कारण न देता गोळ्या घालण्यात आल्या. स्टालिनने जवळपास 3 कोटी आपल्याच नागरिकांना मारून टाकलं. शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी सायबेरिया तुरुंगांमध्ये टाकून दिलं. तर ह्या सगळे जे प्रकार झाले ते 1956 साली स्टालिननंतर जो ख्रुश्चेव म्हणून त्यांनी सगळी सूत्र हाती घेतली. त्या ख्रुश्चेवनी जाहीरपणे सांगितलं की स्टॅलिनच्या राजवटीत आमच्या देशात हे असे असे प्रकार झाले. लोकांना फार प्रचंड मोठ्या छळाला आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं. असं म्हणून त्यांनी ते सगळी जणू काही माफी मागतोय आपण अशा पद्धतीने ती सगळं वास्तव समोर ठेवलं. आणि त्यामुळे हे लक्षात आलं की यांची इकॉनॉमिक चालत नाही असं नाही, तर यांची सगळी सिस्टीमच विकृत आहे. हे सगळ्या जगासमोर आल्यामुळे त्यांना फार मोठा सेटबॅक बसला आणि त्यांना हे लक्षात आलं की कारण त्यांचं आत्तापर्यंत त्यांचं असं म्हणणं होतं की आमची जी पद्धत आहे, आमची जी मार्क्सनी घालून दिलेली जी तत्व आहेत, त्याच्या आधारावर आम्ही पश्चिमेपेक्षा म्हणजे इंग्लंड
पश्चिम युरोप आणि अमेरिका यांच्यापेक्षा आम्ही अधिक उत्पादन करू शकतो, आम्ही अधिक समृद्ध होऊ शकतो, आम्ही अधिक चांगला समाज निर्माण करू शकतो, आमचे लोक अधिक सुखी आणि समाधानी असणार आहेत. कारण की मार्क्सचं तत्वज्ञान जे आहे ते श्रेष्ठ आहे. हा त्यां हा हे त्यांचं प्रतिपादन होतं. आणि ते एकामागून एक इतकं खोटं ठरत गेलं की त्यांचं असं लक्षात आलं. आणि त्याच वेळेस तुलनेत दुसरं महायुद्ध संपल्यानंतर पश्चिम युरोप आणि अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणात समृद्धी यायला लागली. कारण की ती शांतता निर्माण झाली, स्थैर्य निर्माण झालं आणि भांडवलशाहीचं गोल्डन पिरियड म्हणता येईल असा तो पिरियड होता. आणि तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात समृद्धी निर्माण व्हायला लागली. सर्वसामान्य लोकांचा जीवनाचा स्तर खूप उंचावायला लागला. कामगारांकडे खूप मोठ्या प्रमाणात पैसे यायला लागले आणि शोषित वंचित असं कोणी काही फारसं राहिलंच नाही. कारण की संपूर्ण देश, संपूर्ण तो पश्चिम युरोप आणि अमेरिका हा संपूर्ण प्रदेशच इतका समृद्ध होत होता, इतका संपन्न होत होता की तो खूप स्टार्क डिफरन्स ज्याला आपण म्हणतो की यांची जी प्रतिपादन होतं की आम्ही जास्ती समाधानी, सुखी आणि समृद्ध असणार आहोत, त्याच्या तुलनेत पश्चिम युरोप हा कुठला कुठे पुढे निघून गेला, अमेरिका कुठला कुठे पुढे निघून गेली. आणि ते त्यांना फार पोचायला लागलं की आपण इतके दिवस जे ठामपणे सांगत होतो की आमचे विचार, आमचा आमचं तत्वज्ञान हे श्रेष्ठ आहे आणि तिथेच सर्वसामान्य माणूस सुखी होणार आहे, हे पूर्णपणे आपण फेल गेलो त्याच्यात. हे लक्षात आल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आता पाश्चिमात्य जग जे आहे, वेस्टर्न सिव्हिलायझेशन जे आहे, ते आता आपली आतापर्यंत जी पद्धत होती त्या पद्धतीने तर काही आपण त्यांच्यावर मात करू शकत नाही. तर आता काय करायचं? तर यासाठी त्यांनी दोन पॅरलल गोष्टी आहेत. तर त्यातली आपण एक पहिली आधी बघूया आणि नंतर दुसरी नंतर बघूया. तर एक तर त्यांनी, कारण तेव्हाही सोव्हिएत युनियनचं तर राज्य होतंच 56 साली, त्याच्यानंतर 90 पर्यंत ते टिकले आणि 90 साली मात्र पूर्णपणे ते कोलॅप्स झालं. तर त्यांनी एक स्ट्रॅटेजी अशी बदलली की या पाश्चिमात्य जगाला आतमध्ये शिरून, जसं ग्राम्स्कीने जे सांगितलं त्याचप्रमाणे रशियाची जी सिक्रेट सर्व्हिस होती KGB म्हणून, त्या KGBने एक प्रचंड मोठं असं एक स्ट्रॅटेजीचं एक जाळं निर्माण केलं की आपल्या लोकांना खूप सिक्रेट सर्व्हिस एजंट्स जे असतील त्यांना इंडॉक्ट्रिनेट करायचं, त्यांना ट्रेन करायचं आणि ते या डेमोक्रेसी, लोकशाही व्यवस्था असलेले जे देश आहेत पश्चिमेतले, तिथे जाऊन त्यांना आतमधून वाळवीसारखं पोखरून टाकत कसं संपवतील, असं KGBनी USSR अस्तित्वात असतानाच ही स्ट्रॅटेजी केली होती. म्हणजे ती ग्राम्स्कीनी तर केली होतीच, आपण काल पाहिलं त्यानुसार. हे दोन पॅरलल स्ट्रीम्स आहेत असं आपण म्हणूया. आपण ही KGBची स्ट्रीम आहे त्याचा थोडक्यात आत्ता आपण आढावा घेऊ आणि मग परत ह्या आपल्या कल्चरल मार्क्सिझमच्या विषयाकडे येऊ. कारण KGBनी ज्या स्ट्रीम तयार केली होती किंवा जी योजना तयार केली होती, तो कल्चरल मार्क्सिझम नाही म्हणता येणार. कारण की तो USSR तेव्हा क्लासिकल मार्क्सिझमनुसारच चालत होता. पण त्यांनी आपली पश्चिमेला हरवण्याची किंवा पश्चिमेवर मात करण्याची जी स्ट्रॅटेजी होती ती मात्र बदलली आणि त्यांनी पुन्हा बंदुकीच्या नळीपासून वाळवीकडे असा प्रवास त्यांनी KGBनी सुद्धा सुरू केला होता. तर तो KGBचा जे काय सगळं होतं ते त्यांचे काही एजंट्स होते. तर त्यातला एक युरी बेझमेनॉव नावाचा एक एजंट होता. तो खरं तर त्याला भारतात काम दिलं होतं. त्याला भारतात त्याचं पोस्टिंग झालेलं होतं आणि भारत सरकारला, भारताला आतून कसं पोखरायचं हे काम जे KGBचं, इतर सगळ्या देशांप्रमाणे भारत हाही एक लोकशाही देश आहे. त्यामुळे भारतात सुद्धा जर कम्युनिस्ट राजवट आणायची असेल, भारतातल्या या लोकशाहीला जर बदनाम करायचं असेल, तर इथे सुद्धा आपल्याला आतमध्ये हे वाळवीचं पोखरणं जे आहे ते केलं पाहिजे. अशा पद्धतीने तो भारतात आला आणि भारतीय संस्कृतीने त्याच्या डोक्यात जे इंडॉक्ट्रिनेशन केलेलं होतं, कारण ते एजंट्स इतके कट्टर आणि इतके कडवे असायचे की त्या दुसरा कुठलाही विचार त्यांच्या मनात येऊ शकायचा नाही. पण भारतीय संस्कृतीच्या दर्शनाने तो इतका प्रभावित झाला की त्याचं त्यालाच वाटायला लागलं, त्याने ते लिहून ठेवलंय सगळं, की हा जो देश आहे इतका प्राचीन आहे,
हे लोक इतके अगत्यशील आहेत, ते आमच्याशी इतकं चांगलं वागतात, इतका हा अहिंसा आणखीन या सगळ्या तत्वांना सर्वसमावेशकता, सहिष्णुता असं ही सगळी तत्व असलेला हा देश आहे. आणि आम्ही यांच्याशी काय करतोय असं त्यालाच वाटायला लागलं. आणि मग ते त्याला काही सहन होईना तो विचार. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण हे केजीबी आणि USSR सगळं सोडून इथनं बाहेर पडायचं. पण भारतात तेव्हा इंदिरा गांधींचं जे सरकार होतं ते पूर्णपणे रशियाच्या खिशात होतं. आणि त्यामुळे त्याला इथे काही अभय मिळालं नसतं किंवा इथे आश्रय मिळाला नसता. म्हणून मग तेव्हा ते हिप्पी वगैरे जे लोक होते त्यांच्या तांड्यात तो सामील झाला. आणि तो इथून भारतातनं सुटला आणि अमेरिकेला गेला. आणि अमेरिकेत जाऊन त्यांनी राजकीय आश्रय घेतला तिथे. आणि मग त्यांनी सगळं सांगितलं की आम्ही KGB मध्ये कशा पद्धतीच्या योजना आखलेल्या होत्या, कशा पद्धतीने ते आम्ही प्रत्यक्षात आणतो. आणि ते कितकी भयानक होतं की त्याचं आपण थोडक्यात बघूया. तर तो असं म्हणतो की कुठल्याही देशाला जर कोसळवायचं असेल, नष्ट करायचं असेल, तर त्या 4 टप्प्यातनं ती योजना आम्ही राबवतो. किंवा तसं आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं होतं की हे 4 टप्प्यात आपण करायचं. पहिला टप्पा म्हणजे डिमॉरलायझेशन, म्हणजे नैतिक धैर्याचं खच्चीकरण. त्या देशाचं नैतिक धैर्यच संपवून टाकायचं. ते कसं संपवायचं? की त्याचा आत्मविश्वास, आत्मसन्मान खच्ची झाला पाहिजे. कुठल्याही वैचारिक आणि इतर आक्रमणाचं स- त्याला तोंड देण्याचं सामर्थ्यच त्याच्यात राहणार नाही. आत्मबल जे असतं ते आत्मबलच राहणार नाही. कारण की तो मूलतः पूर्णपणे खच्ची झालेला असेल, मानसिकदृष्ट्या खच्ची झालेला असेल. हे कसं करायचं? तर तो म्हणतो हे करायला साधारण 15 ते 20 वर्ष लागतात. हे बेजमेनॉवनी व्यवस्थित सगळं लिहिलेलं आहे. 15 ते 20 वर्ष लागतात. कारण की एक पिढीचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी तेवढे दिवस लागतात. 20 वर्षात साधारण एक पिढी शाळेपासून आपलं युनिव्हर्सिटीपर्यंत शिकून बाहेर पडते. आणि तेवढ्या वेळात आपण हे त्या देशाचं डिमॉरलायझेशन करू शकतो. कदाचित काही बाबतीत ही टाइम स्केल्स जी आहेत ती चुकली असतील. पण त्यांनी सांगितलंय तशा पद्धतीनेच कसं झालेलं आहे हे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे फार भयंकर प्रकार आहे आणि हा कशा पद्धतीने त्यांनी राबवलेला आहे. तर तो म्हणतो की हे जे डिमॉरलायझेशन आहे ते 3 पातळ्यांवर केलं जातं. पहिली पातळी म्हणजे विचारांच्या पातळीवरती, विचारांच्या लेवलवरती, विचाराच्या स्तरावरती त्या देशाला पहिल्यांदा खच्चीकरण करायचं. ते कसं करायचं? तर त्या देशाची जी मूल्य असतील, जी तत्व असतील, की त्यांच्यासाठी वेळ आली तर जीव द्यायलाही त्या देशाचे लोक तयार असतील. अशी मूल्य, अशी तत्व, अशी श्रद्धास्थानं त्या देशाची ती नष्ट करायची. मग त्यासाठी धर्म, शिक्षण, संस्कृती, मीडिया यासारख्या विचारांना प्रभावित करणाऱ्या जी क्षेत्र असतील त्या क्षेत्रांना आतून पोखरून टाकायचं. धर्म पोखरायचा, शिक्षण व्यवस्था पोखरायची, मीडिया पोखरायची, धर्माची टिंगलटवाळी करायची, त्याचा प्रभाव नष्ट केला पाहिजे. आपल्याला हवं आणि सोयीचं जे आहे तेच शिक्षण दिलं गेलं पाहिजे. मीडियाने सुद्धा तशाच पद्धतीचं रिपोर्टिंग केलं पाहिजे. संस्कृती जपणं म्हणजे प्रतिगामित्व असं आपण ठरवायचं. आणि लोकांच्या मनात ते बिंबवायचं की तुमची संस्कृती जर तुम्ही जपत असाल तर काय मागासलेले आहात तुम्ही. अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह उभा करायचा. हे KGBने ठरवलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हे म्हणजे बेझमेनावनी त्यांची जी स्ट्रॅटेजी सांगितली आहे त्याच्यामध्ये डिमोरलायझेशनचं एक एक पातळी विचारांची, त्याच्यामध्ये या गोष्टी करणं आवश्यक आहे असं KGBने तेव्हा ठरवलेलं होतं. एक उथळ दिखाऊ कचकड्याची अशी नवी संस्कृती निर्माण करायची. आणि एक मनोरंजन क्षेत्राच्या मदतीने एक अशाच पद्धतीचं उथळ असं मास कल्चर निर्माण करायचं. हे सगळं त्यांनी ठरवलं होतं, हे लिहून ठेवलेलं आहे. ज्येष्ठांविषयी आदर, नियमांचं पालन, शिस्त या सगळ्या गोष्टी हास्यास्पद ठरवायच्या. आता आपण बघितलं तर भारतात काय किंवा अमेरिकेत काय हे सगळं असंच घडलेलं आहे हे आपल्याला दिसतं. म्हणजे याच्यात एकही शब्द इकडचा तिकडे झालेला नाही. बरोबर त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने सगळं घडलेलं आहे. तर हा काही अपघात नाही. तर हे त्यांनी तेव्हाच 1950च्या दशकात असेल तेव्हा त्यांनी हे KGBनी ही सगळी पूर्ण ग्रँड स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणू ती ठरवली की आपण पश्चिमेशी
सरळ सरळ तर जिंकू शकत नाही. ते कुठल्या कुठे पुढे निघून गेले, त्यांचं समृद्धी आणि संपन्नता आपण ती कधीच गाठू शकत नाही. मग आता आपण जर पुढे जाऊ शकत नाही तर त्यांना मागे कसं ओढायचं, ही स्ट्रॅटेजी त्यांनी ठरवली. आणि त्यासाठी एक खूप विस्ताराने सगळा विचार केला, अतिशय सायकॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी ही पूर्णपणे योजना आखली. आणि त्याच्यातला हा एक मी तुम्हाला सांगतोय की हा पहिला टप्पा म्हणजे डिमोरलायझेशन, त्यातला एक स्तर म्हणजे विचारांचा स्तर. दुसरी पातळी डिमोरलायझेशनची किंवा दुसरा स्तर म्हणजे संरचना किंवा सिस्टीम. जमिनीवरती जे सामाजिक, राजकीय, आर्थिक संस्था असतात, त्या संस्थांमध्ये सुद्धा डिमोरलायझेशनचं बीजारोपण झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये ब्युरोक्रेसी असेल, नंतर कायद्याची व्यवस्था असेल, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, कोर्ट्स, आणखीन हे सगळं, ज्युडिशियरी, ब्युरोक्रेसी, नंतर संरक्षण दलं, राजकीय पक्ष, परराष्ट्र विभाग, त्याच्याशी संबंधित असलेले थिंक टँक्स, म्हणजे हे सगळे ज्या संस्थांच्या मार्फत शासन व्यवस्था चालवली जाते, ते जे स्ट्रक्चर आहे सगळं शासन व्यवस्थेचं, त्याला कसं डिमोरलाइज करता येईल. त्यासाठी मग गुन्हेगार हे व्यवस्थेचे बळी असतात असं एक नॅरेटिव्ह उभा केला जातो. म्हणजे गुन्हेगारी करणारा माणूस हा मुळात वाईट नसतो, तो व्यवस्थेचा बळी असतो. मग गुन्हेगारीवरती फार मोठ्या प्रमाणात आपण ऍक्शन घ्यायची नाही, त्याला पटकन जामीन दिला गेला पाहिजे, हे जे सगळं रुजलेलं आहे हे ठरवून करण्यात आलेलं आहे. आणि मग त्या सगळ्या व्यवस्था कमजोर व्हायला लागतात, त्यातनं देश कमजोर व्हायला लागतो. अशा पद्धतीने ही सगळी स्ट्रॅटेजी त्यांनी आखली. हक्काला फक्त महत्व दिलं गेलं पाहिजे, कर्तव्याचा मात्र अजिबातही उल्लेख करायचा नाही. हे जी सगळी स्ट्रॅटेजी आहे, ही सगळी मानसिकता आहे, ती सुद्धा त्या योजनेमध्ये त्यांनी त्याचा विचार केलेला होता. पोलीस आणि सैन्य दल यांना बदनाम करण्यासाठी हे सामान्य लोकांवर अत्याचार करणारे रक्तपिपासू राक्षस आहेत, फॅसिस्ट आहेत, अशी पोलिसांची आणखीन संरक्षण दलांची इमेज तयार केली जाते. आपल्या इकडे आपण बघतो की अनेक वेळा जे डावे लोक असतात ते पोलिसांवरती, काश्मीरमध्ये सुद्धा आपली आर्मी अत्याचार करते असं अरुंधती रॉय वगैरे सरळ सरळ जगभर जाऊन बोलत असतात. त्याचंही मुख्य कारण हेच आहे की पोलिसांचं आणि संरक्षण दलांचं मोराल सुद्धा, नैतिक धैर्य सुद्धा संपलं पाहिजे. ते संपलं म्हणजे सुद्धा एक त्या देशाला खचवण्याचा एक फार मोठा पल्ला आपण गाठला असं त्याच्यामध्ये सुद्धा होतं. पोलिसांची विलन म्हणून प्रतिभा तयार करणं, चित्रपटांमधून पोलिसांना मूर्ख आणि हास्यास्पद असं दाखवणं, हे जे सगळं आहे ते सुद्धा या योजनेचा एक भाग म्हणूनच आतापर्यंत करण्यात आलेलं आहे. डिमोरलायझेशनची तिसरी पातळी म्हणजे लोकांचं वैयक्तिक आयुष्य. एक आपण वैचारिक बघितलं, शासन व्यवस्था बघितली, आणि मग लोकांचं डे टू डे लाईफ जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं नैतिक खच्चीकरण झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुटुंब व्यवस्था नष्ट झाली पाहिजे. कारण की लोकांचा मानसिकतेचा, लोकांचं मोराल जे आहे ते मुख्यतः कुटुंबातूनच मिळतं. एक मानसिक बळ जे असतं ते आपल्याला कुटुंब व्यवस्थेतनं मिळतं. कुटुंब जर संपलं, आपली कुटुंब व्यवस्था नसेल, तर मानसिकच खच्चीकरण होतं, तुमच्याकडे मानसिक बळ उरत नाही. हे ओळखून त्यांनी कुटुंब व्यवस्थेवरती सगळ्यात मोठं आक्रमण केलं पाहिजे असं केजीबीने ठरवलं. त्याच्यानंतर जो टप्पा आहे तो डिमोरलायझेशन नंतर, तो म्हणजे डिस्टॅबिलायझेशन. तर डिस्टॅबिलायझेशन मध्ये राजकीय पक्षांना जास्तीत जास्त, ज्याला आपण रेवडी म्हणतो, फ्रीबीज, त्या द्यायला भाग पाडायचं. सामाजिक सुरक्षा किंवा वेलफेअरिझम ज्याला आपण म्हणतो, त्या वेलफेअरिझमचा अतिरेक करायचा. सरकारने सगळंच फुकट दिलं पाहिजे वेलफेअरिझमच्या नावाखाली. अशा पद्धतीने योजना किंवा तशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह तयार केला की मग सरकार जास्तीत जास्त कर्ज घेत जातं, त्या कर्जाच्या सापळ्यात अडकत जातं, आणि मग अर्थव्यवस्था नष्ट होते. तर ह्या पद्धतीने डिस्टॅबिलायझेशन म्हणजे ते मग काही स्टेबल राहू शकत नाही. सरकारवर एकदा इतकं प्रचंड कर्ज झालं आणि कर्जाच्या सापळ्यात सरकार अडकलं, म्हणजे देश अडकला, की मग त्याला स्थैर्य राहत नाही. आणि ते स्थैर्य घालवणं हा डिस्टॅबिलायझेशनचा अतिशय महत्वाचा भाग असतो. मग आजचं मरण उद्यावर या पद्धतीने ते आणखीन आणखीन कर्ज घेत जातात, आणखीन आणखीन अडकत जातात.
आणि कधी ना कधी ते पूर्णपणे कोसळणार अशा लेवलला ते पोचतं सगळं. त्याच्यानंतर जो टप्पा येतो तो म्हणजे क्रायसिस. म्हणजे आता अशी परिस्थिती निर्माण होते की आता काही शक्यच नाही चालवणं. मग त्यावेळेस कम्युनिस्टांनी ते आपल्या ताब्यात घ्यायचं, आणखीन कंट्रोलमध्ये घ्यायचं. आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन, म्हणजे आतापर्यंत जे सगळं आपण तयार केलं होतं की कुठलेच नियम पाळायचे नाहीत, हक्कच फक्त महत्वपूर्ण आहेत, जबाबदारी कुठलीही नाही, हे सगळं निर्माण केलेलं वातावरण ते आता पूर्णपणे पुसून टाकायचं आणि अत्यंत कठोर अशी हुकुमशाही आणायची. आणि त्याच्यामध्ये लोकांनी आता कुठलाही प्रश्न विचारू नये, कुठलेही हक्क नाहीत, काहीच नाही. जे आहे सरकारने सांगितलेलं ते गुमान ऐकायचं. अशा पद्धतीने त्याला ते नॉर्मलायझेशन असं म्हणतात. म्हणजे डिमोरलायझेशन, डिस्टॅबिलायझेशन, क्रायसिस आणि नॉर्मलायझेशन अशा 4 भागांमध्ये त्यांनी ही सगळी योजना, मी अतिशय थोडक्यात सांगतोय तुम्हाला, हे खूप विस्ताराने त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते माझ्या पुस्तकात खूप विस्ताराने दिलेलं आहे. पण हा सगळा जो कट म्हणा किंवा कारस्थान म्हणा, हे जे KGBने आखलं होतं, त्याचं मूळ कारण हे होतं की त्यांना हे लक्षात आलं होतं की आपण स्पर्धात्मकरित्या आपण पश्चिमेवर कधीही मात करू शकणार नाही. आपल्यापेक्षा त्यांच्याकडचं आयुष्य जे आहे ते केव्हाही अतिशय चांगलं आहे, म्हणजे मच मच सुपिरियर लाईफ पश्चिमेत आहे. आपल्याकडचं जीवन जे आहे ते अतिशय क- खडतर, आणखीन गरिबीचं आहे. आपल्याकडे सगळ्या गोष्टींचा तुटवडा आहे, प्रत्येक गोष्टीचं रेशनिंग आहे, साध्या ब्रेडसाठी सुद्धा लाईनी लावाव्या लागतात. हे त्यांना सगळं कळून चुकलेलं होतं. आणि यातून आपण बाहेर पडून पश्चिमेवर मात करू एवढी शक्ती आपल्या विचारसरणीत, आणखीन आपल्या आयडिओलॉजीमध्ये नाही आहे, हेही त्यांना कळलेलं होतं. पण आता हार तर मानायची नाही. कारण की जसं मी सांगितलं, मुळात शेवटी आपल्याला परत जावं लागतं मानसिकतेकडे, की मानसिकता इतकी नकारात्मक आणि इतकी विकृत आहे की हे मान्य करून आपण बाबा माझी स्ट्रॅटेजी माझी पॉलिसी बदलली, माझे विचार बदलले, हे होणं शक्य नाही. आणि त्यामुळे मग अशा प्रकारचे कारस्थानं करून दुसऱ्याला आतनं पोखरून टाकत त्यांना कसं आपण कमजोर करायचं, एवढंच फक्त ते करू शकले. आणि तशा पद्धतीने त्यांनी ती KGBनी स्ट्रॅटेजी तयार केली. त्यांनी काही नियम केले होते, रूल्स फॉर रिव्होल्युशन अशा पद्धतीने KGBनी असे काही नियम लिहून काढले होते, जे बेसमेनॉ सांगतात की हे असे नियम KGBनी केले होते की काय पद्धतीने आपण रिव्होल्युशन आणू शकतो. या दुसऱ्या स्ट्रॅटेजीप्रमाणे म्हणजे व्हायलंट रिव्होल्युशन किंवा बंदुकीच्या नळीतनं येणारी क्रांती नाही, हे तर आधीच कळलेलं होतं. तर आता ही जी वाळवीसारखी क्रांती आपण आणणार आहोत पश्चिमेकडे, त्याच्यात काय केलं पाहिजे. त्यात तो म्हणतो, करप्ट द यंग, गेट देम इंटरेस्टेड इन सेक्स, टेक देम अवे फ्रॉम रिलिजन, मेक देम सुपरफिशियल अँड इनफिबल्ड. म्हणजे त्यांना वरवरचं फक्त बघणारे आणि मुळात आतून अतिशय कमजोर अशा पद्धतीची ही तरुण पिढी झाली पाहिजे. यासाठी त्यांना सेक्समध्ये जास्तीत जास्त इंटरेस्ट निर्माण करा, त्यांना धर्मापासून दूर घेऊन जा, असं त्यांचा हा पहिला नियम होता. दुसरा नियम म्हणतो की डिवाइड द पीपल इन टू हॉस्टाईल ग्रुप्स बाय कॉन्स्टंटली हार्पिंग ऑन कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज ऑफ नो इम्पॉर्टन्स. काही महत्त्व नसलेले असे इश्यू उभे करा आणि त्याच्यामध्ये समाजाला विभाजित करा. जसं आपण म्हटलं की संघर्ष हाच त्यांचा मूळ गाभा आहे, त्यामुळे तो संघर्ष अशा पद्धतीने भडकवत राहा, असं ते सांगतं. डिस्ट्रॉय पीपल्स फेथ इन देअर नॅशनल लीडर्स बाय होल्डिंग द लॅटर अप फॉर कंटेम्प्ट, रिडिक्यूल अँड डिस्ग्रेस. नेते जे असतील त्यांना रिडिक्यूल करा. त्यांना आज आपण बघतो की नेत्यांवरती किती भयंकर प्रकारे टीका आणि चिखलफेक केली जाते. हे ऑलवेज प्रीच डेमोक्रेसी बट सीज पॉवर ॲज फास्ट ॲज अँड ॲज रुथलेसली ॲज पॉसिबल. म्हणजे डेमोक्रेसीचा जप करा, पण आपण मात्र सत्ता कशी ग्रास्प करता येईल, कशी ओढून घेता येईल, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. बाय एनकरेजिंग गव्हर्नमेंट टू एक्स्ट्रा वॅगन्स, डिस्ट्रॉय इट्स क्रेडिट. जसं मी म्हटलं की कर्जाच्या सापळ्यात त्यांना अडकवायचं. इन्साइट अननेसरी स्ट्राईक्स इन व्हायटल इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीमध्ये संप आणि हे घडवून आणा. कॉज ब्रेकडाऊन ऑफ द ओल्ड मॉरल व्हर्च्यूज, ऑनेस्टी, सोब्रायटी, सेल्फ रिस्ट्रेंट, फेथ इन द प्लेज्ड वर्ड. म्हणजे दिलेला शब्द पाळणं, प्रामाणिकपणा, ही सगळी सगळी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली मूल्य आहेत, ती सगळी संपवून टाका, त्याचा ब्रेकडाऊन करून टाका.
तर असे हे नियम त्यांनी तयार केले होते आणि अशा पद्धतीने जे आपण 4 टप्पे बघितले, डिमॉरलायझेशन, डिस्टॅबिलायझेशन, क्रायसिस आणि नॉर्मलायझेशन, ते ह्या प्रकारे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणणं ही केजीबीची स्ट्रॅटेजी होती. पण तरी सुद्धा हे सगळं करून सुद्धा सोव्हिएत युनियन काही टिकू शकली नाही आणि 1990-91 साली ती नष्ट झाली, कोलॅप्स झाली. मगाशी मी सांगितलं तुम्हाला की पश्चिमेकडचं आयुष्य हे किती सुपिरियर होतं कम्युनिस्ट राजवटींमधल्या आयुष्यापेक्षा. याचं एकच उदाहरण आपण बघूया की जर्मनीमध्ये, बर्लिनमध्ये बर्लिन वॉल होती, आपल्याला माहिती आहे. आणि बर्लिन वॉलला एका बाजूला पूर्व जर्मनी होता. पूर्व जर्मनी हा कम्युनिस्ट होता आणि एका बाजूला पश्चिम जर्मनी होता. पश्चिम जर्मनी हा मानवलशाही, लोकशाही या पद्धतीचं त्यांचं राज्य होतं. तर त्या पश्चिमेकडनं पूर्वेकडे जाण्यासाठी कुठलीही आडकाठी नव्हती. जर्मनीमधनं पूर्व जर्मनीत कोणाला इच्छा असेल तर जाऊ शकत होतं, त्याला कोणी थांबवत नव्हतं. पण एकही माणूस तिकडे गेला नाही कधीच. आणि पूर्व जर्मनीतल्या लोकांना पश्चिम जर्मनीकडे जाण्यासाठी पूर्णपणे आडकाठी होती. विजेच्या तारा होत्या, सर्च टॉवर्स होते, प्रशिक्षित कुत्रे ते ठेवलेले होते. त्या सर्च टॉवरवर बसून कोणी जर जाताना दिसलं तर गोळ्या घालायचे, पहारेकरी होते, की कोणीही तिकडे जायचं नाही. पण तरीही अनेक लोक, शेकडो लोक, हजारो लोक जीवावर उधार होऊन पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत पळून जाण्याचा प्रयत्न करायचे. अनेक लोक त्यात मारलेही जायचे, ठारही व्हायचे. पण त्यांना इथे या बाजूला राहणं इतकं असह्य व्हायचं की ते म्हणायचे की नाही, काही झालं, मी मेलो तरी चालेल, पण मी आता इथे राहणार नाही, मी इकडनं पश्चिमेकडे पळून जाणार. ह्यातच कम्युनिझमचं फेल्युअर जे आहे ते पूर्णपणे सिद्ध झालेलं होतं. पण ते मान्य करायचं नाही, म्हणून ह्या सगळ्या प्रकारे त्यांनी या योजना करायला सुरुवात केली होती. तर केजीबीची योजना कितीही जरी असली तरी ती चालली नाही, कारण की तितका फिनेस ज्याला आपण म्हणतो, किंवा तितका स्मार्टनेस, किंवा तितकी पश्चिम युरोपच्या आणि अमेरिकेच्या तळात शिरण्याची क्षमता त्यांनी दाखवली नाही, कारण त्यांच्याकडे तशी पॅरलल आयडिओलॉजी नव्हती. सगळ्या जगाला माहिती होतं की केजीबी आणि रशिया यांची मुळात आयडिओलॉजी ही मार्क्सिस्ट आयडिओलॉजी आहे. आणि मार्क्सिझमनी आपलं भलं होईल याच्यावर जगाचा विश्वासच उरला नव्हता. त्यामुळे अतिशय स्मार्ट अशी एक मूव्ह केली ज्या लोकांनी, त्यांनी हा कल्चरल मार्क्सिझम नावाचा एक राक्षस उभा केला असं आपण म्हणूया, आणि ते आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता काय आहे, की आपली विचारसरणी काम करत नाही. आपण ज्या योजना आखल्या आहेत त्या सगळ्या फेल गेलेल्या आहेत. आपले विचार फेल गेलेले आहेत. हे जर लक्षात आलं तर आपण काय करू? रियालिटी इज नॉट इन आवर फेवर, हे जर लक्षात आलं, वास्तव जे आहे ते आपल्या मनाप्रमाणे ते घडत नाहीये असं जर लक्षात आलं, तर आपण काय करू? एक तर असं म्हणू की नाही, असं काही घडलंच नाही, आमचंच बरोबर आहे असं तरी म्हणू, किंवा आपण म्हणू की नाही, मान्य करू की नाही, आमचं चुकलं आणि आता आम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने हे इम्प्लिमेंट करू. पण कम्युनिस्ट हे कम्युनिस्ट आहेत, म्हणून त्यांनी या दोन्ही गोष्टी केल्या नाहीत. आणि त्यांनी एक नवीन, कारण प्रत्येक गोष्टीला एक वैचारिक मुलामा द्यायचा, एक काहीतरी त्याच्या मागे एक फार मोठी गहन अशी थेअरी आहे असं चित्र उभं करायचं. ह्याच्यावर कम्युनिझमची हुकूमत आहे. ते आपल्या प्रत्येक गोष्टीला जस्टिफाय करू शकतात, त्याला एक वैचारिक मुलामा देऊ शकतात, एक प्रकारचा स्कॉलरशिपचा ऑरा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे विद्वत्तेचा ची आभा अशी त्यांच्या योजनेभोवती ते निर्माण करू शकतात. तर आता मार्क्सिझम किंवा कम्युनिझम हा ऍक्सेप्ट होणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी काही थिअरीज निर्माण केल्या. त्याच्यात मार्क्सिझमचं नाव कुठे नाही, पण विचार
आणखीन स्ट्रॅटेजी ही मात्र पूर्णतः शेवटी मार्क्सिझमचीच. पण ती समोर मांडताना ती वेगळ्या नावानी, वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या वेगळ्या रूपाने ती मांडायची. असं म्हणून मी जे आधी आपल्याला सांगितलं की फ्रँकफर्ट स्कूल, आता आपण त्यांच्याकडे जाऊ परत. तर फ्रँकफर्ट स्कूलचे जे जे प्राध्यापक होते, त्या प्राध्यापकांनी त्याला हिटलरनी काढून टाकलं रशियातनं. त्यानंतर ते कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले अमेरिकेत, आणि तिथे कोलंबिया युनिव्हर्सिटीमधनं ते इतर सगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये पसरले. आणि त्यांनी आपलं एक अतिशय वैचारिक प्रभुत्व तिथे निर्माण केलं. आपलं वैचारिक ऑरा, आयडिओलॉजिकल ऑरा निर्माण केलं की हे काहीतरी भयंकर मोठे स्कॉलर आहेत आणि हे जे सांगतात ते नक्कीच काहीतरी खरं असलं पाहिजे. अशा पद्धतीचा एक स्वतःबद्दलचा भासमय प्रतिमा त्यांनी स्वतःची उभी केली असं आपण म्हणू शकतो. आणि त्यांनी एक क्रिटिकल थिअरी नावाची एक थिअरी तिथे मांडली. आणि त्या थिअरीनुसार एक मिनिट. त्या क्रिटिकल थिअरीमध्ये त्यांनी असं सांगितलं की वस्तुनिष्ठ सत्य किंवा वस्तुनिष्ठ वास्तव असं काही नसतंच. म्हणजे देर इज नथिंग लाईक ऑब्जेक्टिव्ह ट्रूथ किंवा देर इज नथिंग लाईक ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. रियालिटी जर आपल्या सोयीची नाहीये, रियालिटी जर आपल्याला हवी तशी नाही, आपण घडवू शकलो नाही, तर त्याच्यावर त्यांनी अशी थिअरी मांडली, त्याला एक अतिशय विद्वत्तेचा मुलामा देऊन, की रियालिटी असं काही नसतंच. त्यामुळे तुम्हाला ही जी समोर रियालिटी दिसते की कम्युनिझम फेल्युअर आहे, ती ती रियालिटी नाहीच आहे. कारण रियालिटी असं काही नसतंच. ते लोकांना हेही त्यांनी कन्व्हिन्स केलं की वस्तुनिष्ठ सत्य आणि वस्तुनिष्ठ वास्तव असं काहीही नसतं. आणि त्यामुळे मॉरल रिलेटिव्हिझम असं त्याला म्हणतात, की नैतिकतेची कुठली व्याख्याच नाहीये. म्हणजे काय नैतिक आणि काय अनैतिक हे कुठल्या निकषांवर तुम्ही ठरवूच शकत नाही. हे तुमच्या अनुभवावर ठरतं. आणि त्यामुळे मी जे म्हणेन ते नैतिक असंच थोडक्यात, म्हणजे आम्ही म्हणू ते नैतिक, आम्ही जे ज्याला अनैतिक म्हणू ते अनैतिक, अशा पद्धतीचा एक हे बोलायला फार सोपं वाटतं. पण त्यांनी त्याला इतका विद्वत्तेचा एक ऑरा तयार केला, स्कॉलरशिपचा एवढा ऑरा तयार केला की काहीतरी फार मोठी मूलभूत अशी थिअरी आहे असं त्याला त्यांनी स्वरूप दिलं. आणि याला थिअरीला म्हणतात क्रिटिकल थिअरी. आणि म्हणजे मी हे अशासाठी सांगतोय की यांच्याकडे कुठलीही सत्ता नसताना, पाश्चिमात्य जगात त्यांच्याकडे हे कधीच निवडून आले नाहीत, कधीच कुठलाही देश यांच्या आधिपत्याखाली आला नाही. असं असताना त्यांनी या समाजावर, त्याच्या नॅरेटिव्हवर आणि तिथल्या लोकांच्या विचारसरणीवर, विचारांवर इतका प्रचंड मोठा पगडा कसा निर्माण केला. आणि त्यांचं जे उद्दिष्ट होतं की या सगळ्या समाजाला, त्यांच्या संस्कृतीला आतून इतकं पोखरून टाकायचं की एक दिवस हे पूर्णपणे कमजोर होऊन कोसळून पडतील, ते त्यांनी कसं साध्य केलं कुठलीही पॉवर हातात नसताना. तर ते केवळ त्यांनी ह्या अशा पद्धतीच्या थेअरीज निर्माण केल्या. त्या अतिशय लोकांच्या फायद्याच्या आहेत असं लोकांना पटवून दिलं. त्याच्या मागे अनेक फार मोठा वर्ग त्यांनी ओढला. त्या वर्गाने या स्वतःला या थेअरीज बरोबर जोडून घेतलं. तो तिथला प्रभावी आणि बोलका वर्ग असल्यामुळे संपूर्ण पाश्चिमात्य जगतातला नॅरेटिव्ह तशा पद्धतीने तयार झाला. तो त्यांनी कसा केला हे आपण बघणार आहोत. कारण की मुख्य असं आहे की राजकीय सत्ता नसताना, लष्करी सत्ता नसताना, इतक्या मोठ्या शक्तिशाली पाश्चिमात्य जगताला त्यांनी गुडघ्यावर कसं आणलं, तर ते केवळ ह्या पद्धतीचा एक वैचारिक दहशतवाद ज्याला आपण म्हणू, इंटलेक्च्युअल टेररिझम असं मी त्याला म्हणतो, तो त्यांनी कसा साध्य केला हे आपण आता समजून घेतोय. आणि ते कळल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही की हे लोक कशा पद्धतीने आपली उद्दिष्ट प्रत्यक्षात आणतात. तर ही जी क्रिटिकल थिअरी होती याच्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश होता. एक म्हणजे मार्क्सवाद. म्हणजे मार्क्सवादाचे जे मूळ गाभा आहे की समाजाला शोषक आणि शोषित याच्यामध्ये विभाजित करायचं, ऑपरेसर आणि ऑपरेस्ड यांच्यामध्ये विभाजित करायचं. त्याच्यामध्ये सतत संघर्ष भडकत राहायला पाहिजे. त्यात संघर्ष हा त्यांचा मूळ गाभा आहे. त्यांच्या विचारांचा संघर्ष भडकला पाहिजे.
त्यातून अराजक आणि त्यातून विध्वंस झाला पाहिजे. हा जो मार्क्सवादाचा मूळ गाभा आहे तो त्यांनी तसाच ठेवला. बरोबर. दुसरा विचार होता त्यातला, त्याला म्हणतात पोस्ट मॉडर्निझम. पोस्ट मॉडर्निझमचे हे सगळे विचार आहेत की देर इज नथिंग लाईक ऑब्जेक्टिव्ह ट्रूथ, देर इज नथिंग लाईक ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. हा थोडासा जड आणि कॉम्प्लिकेटेड विषय आहे, पण मी जास्तीत जास्त सोपा करण्याचा प्रयत्न करतोय. मला आशा आहे की मी तुम्हाला ते कम्युनिकेट करू शकेन. तर पोस्ट मॉडर्निझममध्ये नो ऑब्जेक्टिव्ह ट्रूथ, नो ऑब्जेक्टिव्ह रियालिटी, नो नैतिकतेचे कुठलेही मापदंड नाहीत. तुम्ही कुठं काय नैतिक काय अनैतिक हे कोणी ठरवू शकत नाही, किंवा ते समाजाची जी मूल्य असतील त्यानुसार ते अजिबात ठरणार नाही. हा सगळा मॉरल रिलेटिव्हिजम हा प्रकार त्यांनी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला. म्हणजे त्या व्यक्तीची ओळख काय आहे याच्यावरच तो यो खरा आहे का खोटा आहे, किंवा योग्य आहे का अयोग्य आहे, हे फक्त त्याच्यावर ठरतं. ओळख म्हणजे काय, की तो शोषित गटात आहे का शोषक गटात आहे. शोषक गटात जर तो असला, ऑप्रेसर गटात असला, तर तो कधी बरोबर असूच शकत नाही. मग त्यांनी काहीही केलं तरी तो बरोबर असू शकत नाही. आणि शोषित गटात जर तो असला तर तो कधीच चूक असू शकत नाही. मग एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर घटनेत त्याची 100% चूक आहे जर समोर दिसत असलं तरी त्याला चूक नाही ठरवायचं, कारण की दर इज नथिंग लाईक ऑब्जेक्टिव्ह ट्रूथ, दर इज नथिंग लाईक ऑब्जेक्टिव्ह रियालिटी. तो शोषित आहे म्हणजे तो बरोबरच आहे, तो चूक असूच शकत नाही. हा जो हे जे प्रतिपादन आहे त्यासाठी त्यांनी पोस्ट मॉडर्निझम या विचारांचा आधार घेतला. आणि त्याचा थोडक्यात मग काय उत्तर निघतं की आम्ही म्हणू तेच खरं आणि आम्ही जे म्हणू ते पूर्णपणे चुकीचं. हा मुख्यतः त्याचा अगदी सोप्या शब्दात आणि थोडक्यात सांगायचं तर हा विचार, त्यासाठी त्यांनी ही थेअरी तयार केली, क्रिटिकल थेअरी. आणि मग त्यांनी असं सांगितलं की शोषित लोकांना जर न्याय मिळायचा असेल तर त्यांच्यासाठी मग हा एक आपण सगळ्या गोष्टी या मान्य केल्या पाहिजेत की ते कधीच चुकीचे असू शकत नाही. आणि शोषक, मी आता उदाहरणार्थ पाश्चिमात्य जगातात गोरे लोक हे कधीच बरोबर असू शकत नाही. काळे लोक हे कधीच चूक असू शकत नाही. पुरुष हा कधीच बरोबर असू शकत नाही. स्त्री ही कधीच चूक असू शकत नाही. शोषक कोण आणि शोषित कोण हे त्यांनी ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी हे सगळे निकष त्याला लावले. आता आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की मुस्लिम लोकांनी काही केलं तरी हे त्याला कसं काय पाठिंबा देतात. डावे लोक हे मुसलमानांना नेहमी वैचारिक प्रोटेक्शन कसं देतात, त्यांना नेहमी बरोबर ठरवण्याचा कसा प्रयत्न करतात. त्यांनी किती हिंसा केली, काही सरतनसे जुदा काही काही केलं तरी मुसलमानांना काहीही म्हणायचं नाही. हा जो त्यांचा एक हट्ट आहे त्याचं हे मुख्य कारण आहे की त्यांनी मुसलमानांना शोषित गटात ते मोजतात किंवा त्यांना शोषित दर्जा त्यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे ते त्याला कधीच मुसलमानांना ते वाईट किंवा चुकीचं म्हणू शकत नाहीत. तर ही पोस्ट मॉडर्निझम झाली. आणि तिसरा एक विचार आहे त्याला म्हणतात पॅनसेक्शुअलिझम. कम्युनिझम, पोस्ट मॉडर्निझम आणि पॅनसेक्शुअलिझम. पॅनसेक्शुअलिझम मध्ये काय, लैंगिक स्वैराचार, समलैंगिकता यासारख्या गोष्टींना जास्तीत जास्त मुक्तता असली पाहिजे. कुठलीही ज्याला आपण म्हणतो ना की पुन्हा काही नैतिक मूल्य ज्याला आपण म्हणतो ती कुठलीच मानायची नाहीत, कारण नैतिक काय आणि अनैतिक काय याचे कुठलेही निकष अस्तित्वात नाहीत. हे सगळ्या गोष्टी रिलेटिव्ह आहेत असं त्यांनी एकदा ठरवलेलं असल्यामुळे समलैंगिकतेला जास्तीत जास्त त्याचा पुरस्कार करायचा. लैंगिकतेचा अतिरेक याला जास्तीत जास्त प्रमोट करायचं. ही सांगणारी थेअरी म्हणजे पॅनसेक्शुअलिझम. आणि त्यालाही ते पुन्हा एक वैचारिक मुलामध्ये येतात. ते म्हणतात की लैंगिकतेवर मर्यादा घालणं हे ही दडपशाही आहे. आणि त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त मुक्तता असली पाहिजे आणि त्यातून सगळ्या जगात आनंद, सुख आणि समाधान निर्माण होईल असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ह्या 3 गोष्टींवर आधारित त्यांनी हे क्रिटिकल थेअरी ही थेअरी तयार केली. आणि मग त्याच्या आधारे त्यांनी आपली वैचारिक दहशत किंवा वैचारिक एकाधिकारशाही कशी निर्माण केली ते आपण एक एक कन्सेप्ट त्यांच्या बघूया आणि त्यातनं आपल्या लक्षात येईल. तर या सगळ्या गोष्टींच्या आधारे किंवा या विचारांच्या आधारे, या थेअरीजच्या आधारे त्यांनी काय केलं, तर पहिली गोष्ट म्हणजे दे मोनोपोलाइज्ड गुडनेस.
म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय याचा पूर्ण निर्णय हा त्यांनी त्याच्यावर मोनोपली मिळवली. म्हणजे आम्ही म्हणू ते चांगलं आणि आम्हाला जो विरोध करेल तो वाईट. आणि वाईट म्हणजे कसा की तो वैचारिक प्रतिस्पर्धी नाही, तर तो मुळात वाईट माणूसच. म्हणजे तो माणूस म्हणूनच वाईट आहे. त्याला जगण्याचा मुळात अधिकारच नाही. पण आता हिंसा करायची नाही म्हणून आम्ही त्याला फक्त वैचारिक परिघाच्या बाहेर फेकून देणार. त्याला कुठल्याही प्रकारचं अस्तित्व या समाजात राहिलं नाही पाहिजे. त्यांनी फक्त जगावं, पण बाकी कुठलेही अधिकार त्याला नाहीत. कारण की ते नैतिकतेची एक रेघ आखतात आणि त्यांना पाहिजे त्या बाजूला जर तुम्ही असलात तरच तुम्ही समाजात टिकून राहू शकता. चुकीच्या बाजूला त्यांच्या दृष्टीने जर तुम्ही असलात तर मग तुम्हाला सर्व सर्व प्रकारे तुम्हाला नामोहरम करणं हे ऍक्सेप्टेबलच नाही, तर हे डिझायरेबल बनतं. म्हणजे अशा माणसांना तुम्ही नामोहरम केलंच पाहिजे. तेच नैतिक आहे, तेच मॉरल आहे. असं एक नैतिकतेची व्याख्या त्यांनी केलेली आहे. मोनोपोलाइज गुडनेस. आमच्या विरोधात असेल तो विलनच, तो राक्षसच. डेमनायझेशन त्या माणसाचं करायचं, राक्षसीकरण करायचं त्या माणसाचं. अशा पद्धतीने त्यांनी व्यवहार करायला सुरुवात केली आणि त्याच्यासाठी त्यांनी मुख्यतः ह्या लोकांना डिस्ट्रॉय करणं ही एक व्हर्च्युअस आणि मॉरल ऍक्ट आहे. म्हणजे ही एक नैतिक आणखीन चांगुलपणाची ऍक्शन आहे. या लोकांना पूर्णपणे नामोहरम करायचं, डिस्ट्रॉय करायचं. कारण की ते अनैतिक आहेत, ते इमॉरल आहेत, ते विलन आहेत, ते डिमन आहेत, ते राक्षस आहेत. अशा पद्धतीने आधी पूर्वी आपण कसं म्हणायचो की हा वैचारिक जरी विरोधक असला तरी व्यक्तिशः माझा मित्र असू शकतो, असं आपण पूर्वी थोडं तुम्ही आठवलं जे वयाने थोडे मोठे असतील तर त्यांना असं आठवत असेल की कोणी काँग्रेसमध्ये आहे, कोणी भाजप जनसंघात आहे, कोणी समाजवादी आहे. वैचारिक विरोधक आहेत पण ते वैयक्तिक आयुष्यात एकमेकाचे मित्र असू शकतात. आता तसं राहिलेलं नाही. त्याचं कारण मुळात हे आहे की ही जी कल्चरल मार्क्सिझमची आयडिया आहे, त्यांनी हे ठरवलंय की जो वैचारिक विरोधक असेल तो मुळात माणूसच वाईट आहे. म्हणजे त्याला काही करून आपण संपवलं पाहिजे, नामोहरम केलं पाहिजे. ही विचारसरणी हा त्यांचा मुख्यतः आधार आहे की ज्याच्या आधारावर ते आपली वैचारिक दहशत निर्माण करतात. दुसरं त्यांचं टेक्निक असं आहे, आपण हे बघतोय आता की राजकीय सत्ता नसताना त्यांनी आपली सत्ता कशी प्रस्थापित केली, तर ती या सगळ्या आयडियाज, कल्पना, थिअरीज हे मांडून त्यांनी केली, ती आपण एक एक बघतोय. दुसरं म्हणजे वेपनाइज लँग्वेज, म्हणजे भाषेचं शस्त्र म्हणून वापर करणं, याच्यावर त्यांची प्रचंड हुकूमत आहे या सगळ्या डाव्या लोकांची, कल्चरल मार्क्सिस्ट लोकांची. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर 2001 साली जेव्हा ट्विन टॉवर्स पडले, तर ट्विन टॉवर्स पडल्यानंतर असं बऱ्याच लोकांना असं वाटलं की आता इस्लामचं खूप मोठ्या प्रमाणात विश्लेषण सुरू होईल की इस्लामी लोकांमध्येच टेररिस्ट का निर्माण होतात, दहशतवादी का निर्माण होतात, त्यांच्या धर्माची मुळात शिकवणच काय आहे, त्याच्यातनंच असे लोक का निर्माण होतात. कारण की अमेरिकेसारख्या इतक्या शक्तिशाली राष्ट्रावर त्यांनी एवढा मोठा हल्ला केल्यानंतर आता तरी त्यांचं काहीतरी अभ्यास होईल आणि मुळात त्यांच्यामध्ये काय प्रश्न आहेत ते उघडकीला येतील, काय मर्यादा आहेत ते उघडकीला येतील, शिकवणीत काय दोष आहेत ते उघडकीला येतील आणि मग त्या धर्माच्या मध्ये सुधारणेच्या काही वारे सुरू होतील. रिफॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो ते ख्रिश्चनिटीमध्ये झालं, हिंदुइझममध्ये झालं, पण इस्लाम धर्मात मात्र रिफॉर्मेशन कधीच झालं नाही, सुधारणा कधीच झाल्या नाहीत. त्या आता सुरू होतील असं लोकांना वाटत होतं. पण जसं मी सांगितलं की इस्लाम यांच्या दृष्टीने शोषित असल्यामुळे ते चुकीचे त्यांना ठरवता येत नाही. त्यामुळे त्यांनी एक शब्द काढला, इस्लामोफोबिया. आणि तो आपल्यावर शिक्का बसू नये, कारण त्या शब्दाबरोबर त्यांनी इतका नकारात्मक अर्थ त्याशी जोडला की तुम्ही इस्लामोफोब जर आहात असं जर कोणी म्हटलं तर पुन्हा तुम्ही संपलातच. जसं आपण मी आधी सांगितलं की मग तुम्ही नुसते वैचारिक विरोधक नाही तर तुम्ही राक्षस आहात, तुम्ही वाईट माणूस आहात. म्हणून तो शिक्का बसू नये, इस्लामोफोब आपल्यावर शिक्का बसू नये म्हणून माणसंच नाही तर अनेक सरकारांनी सुद्धा वाटेल त्या गोष्टी सहन केल्या. म्हणजे आता उदाहरणार्थ एक उदाहरण देतो. इंग्लंडमध्ये गेली काही वर्ष, अनेक वर्ष पाकिस्तानी पुरुषांनी हजारो ब्रिटिश मुलींना, हजारो
अल्पवयीन आणि तरुण अशा मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केलं. हे आता उघड आहे, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर सिनेमे निघाले, सगळं एव्हरीबडी नोज. पण तरीही त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेण्यात आली नाही. ब्रिटिश शासनाने, पोलिसांनी त्याकडे जवळपास दुर्लक्षच केलं, जणू काही काही घडतच नाही. त्याचं कारण असं की आपल्यावर इस्लामोफोब हा शिक्का बसून आहे. ब्रिटिश सरकार इस्लामोफोब आहे, हे पोलीस इस्लामोफोब आहेत, असं हा शिक्का बसू नये म्हणून त्यांनी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. आजचे जे पंतप्रधान आहेत ब्रिटनचे, ते तेव्हा अटॉर्नी जनरल का अशा काहीतरी पोझिशनवरती होते, की त्या मुलींना संरक्षण देणं आणि न्याय मिळवून देणं ही त्यांची जबाबदारी होती. त्या अशा पदावर ते होते. पण त्यांनी अत्यंत निर्लज्जपणे असं सांगितलं की या स्वतःच्या इच्छेने त्या सगळ्या प्रकारात सहभागी झालेल्या होत्या, या सगळ्या हजारो मुली, आणि म्हणून त्याच्यावर काही ऍक्शन घ्यायची गरज नाही. तिथले काही जे वोक लिबरल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे इतकी दडपशाही वैचारिक दडपशाही करणाऱ्या लोकांना लिबरल म्हणणं हा एक तर खरं फार मोठा आयरनी आहे असं आपण म्हणूया. पण या वोक लिबरल्सनी असंही सांगितलं की सर्वसमावेशकता, इन्क्लुझिव्हिटी, म्हणजे या सगळ्या मुस्लिम धर्माच्या लोकांना सुद्धा युरोपमध्ये सहभागी करून घ्यावं, समावेश करून घ्यावा, यासाठी या मुलींनी गप्प बसावं. दे शुड नॉट ओपन देअर माउथ. अशा पद्धतीचा दहशत ह्या इस्लामोफोबिया ह्या एका शब्दाने निर्माण केली. त्याला म्हणतात वेपनायझेशन ऑफ लँग्वेज. तो होमोफोब, म्हणजे ट्रान्सजेंडरिझमला तुमचा विरोध असेल तर तुम्ही होमोफोब, मग ते संपलंच. पॅट्रियार्की असा एक शब्द आहे की स्त्रियांनी काही मर्यादा पाळाव्यात, काहीतरी लिमिटेशन आहे. स्त्रियांनीच काय, कोणीही, पुरुषांनी सुद्धा, असं जर कोणाचं म्हणणं असेल तर मग देन ही इज अ पॅट्रियार्कल पर्सन. मग तो शिक्का बसला की पुन्हा संपलंच. व्हाईट प्रिव्हिलेज, पाश्चिमात्य जगतात ते म्हणतात की गोरे लोक जे आहेत, त्या गोऱ्या लोकांना यश मिळतं ते केवळ त्यांच्याकडे व्हाईट प्रिव्हिलेज आहे म्हणून. मग ते त्यांच्या मेरिटचा काही संबंध नाही, त्यांच्या हार्डवर्कचा काही संबंध नाही, त्यांच्या पॅशनचा, अम्बिशनचा काही संबंध नाही. तुम्हाला यश हे फक्त प्रिव्हिलेजमुळेच मिळू शकतं, असं त्यांचं प्रतिपादन. त्यामुळे व्हाईट प्रिव्हिलेज हा असाच एक शब्द आहे. दुसरा एक शब्द आहे टॉक्सिक मॅस्क्युलॅनिटी, म्हणजे पुरुषत्व याची तुम्ही लाजच बाळगली पाहिजे. आणि तुम्ही जर थोडा जरी तुमच्यात पुरुषत्व दिसलं तर ती टॉक्सिक मॅस्क्युलॅनिटी आहे, असा एक शब्द त्यांनी काढला. त्याच्याबद्दल पुढे आपण थोडंसं आणखीन बोलू. ब्राह्मिनिकल पॅट्रियार्की असा एक भारतात तो शब्द काढलाय त्यांनी, की स्त्रियांना पूर्णपणे मुक्त, ज्याला त्यांच्या दृष्टीने मुक्तता जी आहे ती जर देण्याला कोणी विरोध केला, थोडंच 5 मिनिटापूर्वी आपण बोललो की लैंगिक अतिरेकी लैंगिकता, त्याला जर कोणी विरोध केला तर तो ब्राह्मिनिकल पॅट्रियार्क आहे, असं असं त्यांनी त्याला एक नवीन शब्द काढला. तर ह्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत, या सगळ्या टर्म्स बरोबर त्यांनी इतका प्रचंड नकारात्मकता त्याशी जोडलेली आहे की हा शिक्का आमच्यावर बसू नये ह्या भीतीने लोक त्यांना जे नको आहेत किंवा त्यांना नको असलेले विचार करायची हिंमतच, किंवा ते बोलून दाखवण्याची तर सोडाच, पण ते विचार मनात आणण्याची सुद्धा हिंमत कोणाची होत नाही. इतकी कमालीची नकारात्मकता त्यांनी त्याशी जोडलेली आहे. आणखीन एक गोष्ट ते करतात ते म्हणजे अतिशय आकर्षक असे मुखवटे घालायचे. म्हणजे मोनोपोलायझिंग गुडनेस हा जो पहिला शब्द मी सांगितला तुम्हाला, त्याच्यात ते करण्यासाठी हाही एक मार्ग आहे की अतिशय आकर्षक मुखवटे घालायचे. म्हणजे आम्ही हे सगळं करतोय, आमची जी विचारसरणी आहे, आमचे जे जे स्ट्रॅटेजीज आहेत, त्या सगळ्या सामाजिक न्यायासाठी आहेत, त्या स्त्रियांच्या हक्कांसाठी आहेत, त्या अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी आहेत, त्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहेत. हे सगळे मुखवटे इतके आकर्षक आहेत की याला विरोध करणंच शक्य नाही. म्हणजे पर्यावरणाला संरक्षण करू नये असं कोण म्हणेल, किंवा स्त्रियांना हक्क मिळू नये तसं कोण म्हणेल. भारतात दलितांना किंवा पाश्चिमात्य जगतात काळ्या लोकांना
बरोबरीचे हक्क मिळू नयेत असं कोण म्हणेल, सामाजिक न्याय नसावा असं कोण म्हणेल. पण हे फक्त मुखवटे असतात आणि त्याच्या मागे त्यांचा खरा चेहरा जो असतो तो किती भेसूर असतो हे मात्र कोणाच्या लक्षात येत नाही. आणि यांचं असं म्हणणं असतं की त्यांना समाजात शोषित लोकांना वर आणून सगळ्यांना एका स्तरावर आणावं अशी यांची इच्छा नसते. ते त्यांनी सांगतात ना स्पष्टपणे, म्हणजे हे काही इंटरप्रिटेशन नाही. त्यांचं असं म्हणणं असतं की आज जे शोषक आहेत ते शोषित व्हायला पाहिजेत आणि आजचे जे शोषित आहेत ते शोषक व्हायला पाहिजेत. म्हणजे शोषण संपावं ही त्यांची इच्छा नाही. आणि हे ते मांडतात, उघडपणे मांडतात की इट शुड बी अ दे शुड ओनली फ्लिप देअर पोझिशन्स. शोषक शोषित झाले पाहिजेत, शोषित शोषक झाले पाहिजे, म्हणजे शोषण सुरूच राहिलं पाहिजे. कारण की शोषण बंद झालं तर संघर्ष कसा होणार. त्यामुळे समाजात संघर्ष तर भडकत राहायलाच पाहिजे आणि त्यासाठी शोषण हे सुरूच राहिलं पाहिजे. फक्त लोकांनी आपल्या पोझिशन्स बदलले पाहिजे असं ते स्पष्टपणे सांगतात. म्हणजे यात काही आडपडदा काही नाही. आपण थोडासा वेळ घेऊया आज, कारण की हे विषय खूप मोठा आहे. एक 2-4 मिनिटं आणखीन घेऊ, कारण वेळ खरं आपला संपलेला आहे. प्रश्नोत्तरांचा वेळ सुरू आहे, पण मी थोडंसं घेतो. त्याच्यामध्ये मग ते संपूर्ण समाजाला अतिशय फ्रॅजाईल बनवण्यासाठी, म्हणजे अत्यंत कमजोर बनवण्यासाठी त्यांचं त्यांचं जे आपण म्हणतो मनोधैर्य अतिशय त्याचं खच्चीकरण करण्यासाठी जे केजीबीनी ठरवलं होतं तेच, पण हे अतिशय स्मार्टली करतात, अतिशय वेगळ्या पद्धतीने करतात. त्यासाठी ते काय करतात तर ज्या लोकांना त्यांनी शोषक ठरवलंय त्यांच्यावरती ते गिल्ट थोपतात. म्हणजे अपराधित्वाची भावना, अपराधगंड त्यांच्या मनात सतत कसा जागता राहील हे बघतात. अगदी शाळांपासून ते हे शिकवतात की गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांवरती कसा अन्याय केलेला आहे. अगदी लहान मुलांना जेव्हा तुम्ही हे सांगायला लागता तेव्हा त्यांच्या मनात लहानपणापासूनच एक प्रकारचा अपराधगंड निर्माण होतो की आपण जे यश मिळवलंय, जे काही समृद्धी मिळवली असेल, जे काही आपण संपन्नता मिळवली असेल, ती केवळ आपण व्हाईट प्रिव्हिलेजमधूनच मिळवलेली आहे आणि ते इतरांचं शोषण करून मिळवलेली आहे. असं जर तुमच्या शाळेत तुमचे शिक्षक सतत तुम्हाला सांगायला लागले तर लहानपणापासूनच तुमच्या मनात अपराधगंड निर्माण होतं, गिल्ट फिलिंग निर्माण होतं. आणि जे शोषित गटात त्यांनी ज्या लोकांना ठेवलंय त्या लोकांच्या मनात ते व्हिक्टिमहुड मेंटॅलिटी तयार करतात, बळीची मानसिकता. म्हणजे 50% समाजाच्या डोक्यावर अपराधित्वाचं ओझं आहे आणि उरलेल्या 50%च्या मनात बळीची मानसिकता आहे. म्हणजे मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग, कणखर असा समाज निर्माणच होऊ शकत नाही. ही किती भयंकर आणि घातक स्ट्रॅटेजी आहे तुम्ही विचार करा. आणि हे जर लहानपणापासून डोक्यात भिनवत गेलो आपण, पिढ्यानपिढ्यांच्या मनात भिनवत गेलो तर काही पिढ्यांनंतर संपूर्ण समाजाच्या मनात हे सगळे गंड तयारच होतात. आणि तसंच या पाश्चिमात्य समाजात झालेलं आहे. म्हणजे गोऱ्या लोकांच्या मनात फार मोठ्या प्रमाणात अपराधगंड निर्माण झालेला आहे आणि बाकी लोकांच्या मनात अतिशय जास्ती प्रमाणात बळीची मानसिकता किंवा व्हिक्टिमहुड मेंटॅलिटी तयार झालेली आहे. त्यामुळे ते शोषित लोकांना हे सांगतात की तुमच्याकडे प्रिव्हिलेज नाही म्हणून तुम्हाला काही मिळत नाही. तुम तुमची क्षमता, तुमचं मेरिट, तुमचं हार्डवर्क याचा त्याशी काही संबंध नाही. तुम्ही किती हार्डवर्क केलं तरी तुम्हाला काही मिळणार नाही. कारण तुम्हाला हे समाजाने म्हणजे सरकारनेच आयतं आणून दिलं पाहिजे, तरच तो सामाजिक न्याय आहे. असं एक अतिशय व्हर्च्युअस विचार, अतिशय चांगला विचार म्हणून हे सगळं गळी उतरवलं जातं. आणि त्यामुळे सगळ्या समाजाला असं वाटायला लागतं की अरे हीच चांगली विचारसरणी, हीच व्हर्च्युअस गुणवान विचारसरणी. ही जी विचारसरणी जे मान्य करत नाहीत ते राक्षस आहेत, ते वाईट लोक आहेत. त्यामुळे कोणाला मनातनं शंका जरी आली तरी तो म्हणतो की नाही बाबा मला हेच मान्य आहे आणि हेच बरोबर आहे. म्हणजे किती विचारपूर्वक त्यांनी सगळी योजना आखली आहे आणि किती विचारपूर्वक त्यांनी या सगळ्या विचारांच्या सापळ्यात त्या सगळ्या समाजाला अडकवलेलं आहे
हे आपण जर लक्षात घेतलं तर त्याच्यापासून किती सावध राहणं गरजेचं आहे. कारण की एकदा आपण ह्याच्यात अडकलो, हे विचार आपल्या डोक्यात शिरले, की मग त्यापासून सुटका नाही. कारण की आपल्याला राक्षस तर ठरायचं नाही, आपल्याला वाईट माणूस तर ठरायचं नाही. मग हे सगळं मान्य करत जायचं, त्याप्रमाणे जगत जायचं. आपण आपल्या आजूबाजूला बघतो की अनेक लोक, प्रतिकूल परिस्थिती असते पण त्याच्यावर मात करतात, कारण त्यांच्यामध्ये जिद्द असते, त्यांच्यामध्ये मेहनत करण्याची तयारी असते, त्यांच्याकडे महत्वाकांक्षा असते. आणि त्यामुळे कित्येक लोक एका वेळेस 2-2 नोकऱ्या करतात, प्रचंड प्रमाणात मेहनत करतात, पण ते परिस्थितीवर मात करतात, त्यातनं बाहेर पडून ते यश मिळवतात, खूप मोठे होतात अनेक लोक. माझ्या आजूबाजूला मला अनेक लोक, मी विचार केला तर असे कित्येक लोक आढळतात आणि आठवतात. मला खात्री आहे की तुम्हालाही आठवत असतील आणि दिसत असतील. पण एकदा जर मानसिकतेत अशी फ्रॅजिलिटी निर्माण केली, अशी कमजोरी निर्माण केली आणि असं सांगितलं की नाही रे, काय उपयोग नाही, तू किती जिद्द बाळगलीस तरी काही नाही, तुझ्याकडे प्रिव्हिलेज नाही ना, मग आता तुला सरकारनेच आणून दिलं पाहिजे, सगळं समाजानेच आणून दिलं पाहिजे, तर मग ती जिद्दच संपते, ती काही करायची इच्छाच मरते. आणि हे जर पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष असं घडत राहिलं तर त्या सगळ्या समाजातच हे विचार रुजतात. मग तो समाज तसाच विचार करायला लागतो. आणि त्यामुळे 1950-1960च्या दशकात जो पाश्चिमात्य समाज अत्यंत समृद्ध, अत्यंत संपन्न असा होता आणि त्या पद्धतीने त्याची प्रगती सुरू होती, आज त्यांचा जी मानसिकता आहे, आज सगळा युरोप, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही वर्षात त्याचं पुढे काय होणार आहे. अमेरिकेचा सुद्धा डाऊनफॉल सुरू झाला आहे असं आपल्याला स्पष्ट दिसतं. आणि ते तशा पद्धतीनेच सगळं चाललेलं आहे. हे आपोआप घडलेलं नाही. हे सगळ्यात परत परत ती लक्षात महत्वाची गोष्ट ठेवायची आहे की हे सगळं एका विशिष्ट योजना आखून त्याप्रमाणे हे सगळं घडवण्यात आलेलं आहे. आणि ते इतक्या चलाखीने आणि इतक्या हुशारीने करण्यात आलेलं आहे की हा पूर्णपणे एक पूर्ण सापळा त्यांच्यासाठी रचण्यात आला. आणि हळूहळू हळू त्यांना त्याच्यात अडकवण्यात आलं. आणि त्यांना असं भासवण्यात आलं की हे तुम्ही चांगलंच करताय, हे तुम्ही सर्वसमावेशकसाठी तेसाठी हे करताय, तुम्ही सामाजिक न्यायासाठी करताय. पण मुळात त्यांना शोषण संपवायचंच नव्हतं, हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे, पण लोकांना ते लक्षात नाही आलं. मग एकदा हे शोषित लोक इतके फ्रजाईल झाले, इतके कमजोर झाले मानसिकदृष्ट्या, की मग त्याने हे सांगायचं की आता कायद्याप्रमाणे कुठलंही शोषण कुठेच मान्य होत नाही. हे सगळ्या देशात, विशेषतः पाश्चिमात्य जगतात आणि भारतात लोकशाही जिथे आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात कायदे करण्यात आलेले आहेत की ज्याला आपण त्यांना एका पातळीवर आणण्यासाठी, सगळ्या समाजाच्या बरोबर आणण्यासाठी त्यांना विशेष प्रिव्हिलेजेस दिले जातात. जसं आपल्याकडे आरक्षण दिलं जातं, पाश्चिमात्य जगातही अनेक त्याला पॉझिटिव्ह गोष्ट प्रकारे त्यांना सगळ्यांच्या बरोबरीला आणण्याचा प्रयत्न केला, आणि ते चांगलंच आहे, तसं व्हायलाच पाहिजे, त्यात काही चुकीचं काही नाही. पण मग शोषण संपलं असं लोकांच्या मनात येऊ नये, अरे आता आपल्याला सगळे बरोबरीचे अधिकार मिळाले असं लोकांच्या मनात येऊ नये, अजूनही आपण शोषितच आहोत असं वाटावं, म्हणून त्यांनी कन्सेप्ट काढली, त्याला म्हणतात मायक्रो ॲग्रेशन. ते म्हणतात ठीक आहे, कायद्याप्रमाणे नाही शोषण होत, पण रोजच्या व्यवहारात सूक्ष्म पातळीवर. आवाज येत नाहीये का? आवाज येतोय का नाही येते मला? कोणीतरी सांग. येतोय सर, आवाज येतोय येतोय, ना? आवाज येतोय. कोणीतरी साऊंड म्हणून क्वेश्चन मार्क केला होता म्हणून म्हटलं. हा, तर मी काय सांगत होतो, मायक्रो ॲग्रेशन म्हणजे कायद्याप्रमाणे जरी शोषण होत नसलं तरी सूक्ष्म पातळीवर तुमच्यावर अजूनही अन्याय होतो, अजूनही तुमचं शोषण होतं, असं लोकांच्या डोक्यात शिरवण्यात येतं. म्हणजे आता आपण 4 मित्र बसलोय आणि मित्रांमध्ये आपण एकदा म्हणतो, तू गप रे, तुला काही कळत नाही, असं आपण बोलू शकतो ना मित्रांमध्ये अनेक वेळा. पण तो जर नेमका दलित असेल किंवा पाश्चिमात्य जगात तो जर ब्लॅक असेल, तर त्याला आधीच असं सांगण्यात आलेलं आहे की बघ, तू ब्लॅक आहेस म्हणून हे तुझ्याशी वाईट वागतात, म्हणून तुला मूर्ख ठरवतात. असं जर त्याला लहानपणापासून सांगितलं असेल तर त्याला असं खरंच वाटायला लागतं. म्हणजे जिथे असा कुठलाही विचार त्या बोलणाऱ्याच्या मनात नसताना त्याला असं वाटायला लागतं हा मुद्दामून मला बोलला.
कारण की तेच डोक्यात घुसवलेलं आहे, तेच सांगण्यात आलेलं आहे. मग एखादा दृष्टिक्षेप किंवा एखादा शब्द हा सुद्धा त्याला हिंसा ठरवलं जातं. वर्ड्स आर ऑल्सो व्हायलन्स असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग तेच आपण शोधायला लागलो तर तेच दिसायला लागतं. आणि त्यामुळे इकॉनॉमिक आधारावर जे शोषण होतं ते संपू शकतं. कारण की कामगार जे होते किंवा जे शोषित जे होते त्यांचे पगार वाढले, त्यांचं इन्कम वाढलं, की मग इकॉनॉमिक शोषण संपलंच ना, ते सगळ्यांच्या बरोबरीला आले. पण हे जे कल्चरल आधारावर कल्चरल मार्क्सिझम जे निर्माण केलेले शोषणाची कल्पना आहे ती कधीच संपू शकत नाही. कारण की मी जर तुम्हाला सतत सांगत गेलो की अरे हा बघा तुझ्याशी मुद्दाम असं बघ, तुझ्याकडे असं बघतो, हा तुझ्याशी असं बोलतो, असं वागतो, तर मग त्या वागणाऱ्याच्या मनात नसलेल्या गोष्टी सुद्धा त्या माणसाला जाणवायला लागतात आणि दिसायला लागतात. आणि त्यामुळे हे शोषण कधीही संपू शकत नाही आणि हा संघर्ष कधीही संपू शकत नाही. आणि हेच त्यांना हवं असतं. आणि मग त्यांचं असं म्हणणं असतं की शब्द पण हिंसा असू शकते, मायक्रो अग्रेशन पण असू शकतं. म्हणून या लोकांसाठी सेफ स्पेसेस असले पाहिजेत, सुरक्षित ठिकाणं. मग यांचं शिक्षणाची जागा, यांचे कामाची जागा, ऑफिसेस या ठिकाणी असे जे मायक्रो अग्रेशन करतील किंवा अशी विचारसरणी असलेले, असे विचार असलेले त्या लोकांना तिथे प्रवेशच नसावा. आता तुमच्या लक्षात येईल की ज्या माणसाला वाईट ठरवलंय त्याला कुठल्याच ऑपॉर्च्युनिटीज मिळू नयेत, कुठल्याच संधी असू नयेत. यासाठी त्या लोकांवर असा शिक्का एकदा बसला की अरे हा इस्लामोफोब आहे किंवा होमोफोब आहे, मग त्याला ऑफिसमध्ये नोकरीच देऊ नका. कारण की त्यांनी कोणावर मायक्रो अग्रेशन केलं तर त्या माणसाचा अपमान झाला तर मग काय करायचं, हे तर अजिबात मान्य होता कामा नये. मग या लोकांना कुठलेही अधिकार देऊ नका, कुठलाही एंट्री देऊ नका. म्हणजे अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये उजव्या विचाराचा जर कोणी प्रोफेसर असेल त्याचं भाषण ठेवलं तरी ते उधळून लावण्याचा प्रयत्न केला जातो. खूप मोठ्या प्रमाणात ट्विटर आणखीन सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात आग भडकवली जाते की केम्ब्रिजमध्ये या माणसाला बोलवलंच कसं. आपल्याला माहिती असेल की रश्मी सामंत म्हणून आपली भारतीय मुलगी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची स्टुडंट्स युनियनची प्रेसिडेंट म्हणून निवडून आली, तिला मतं मिळाली. पण तिच्या आई वडिलांनी कधीतरी काही वर्षांपूर्वी जय श्रीराम असं ट्विट केलं होतं. त्याच्यावरनं इतका प्रचंड गदारोळ करण्यात आला की ही हिंदू सुप्रीमसिस्ट आहे, ही फॅसिस्ट आहे, असं करून तिला निवडून आलेली असताना राजीनामा द्यावा लागला. आपल्याला हे समजून घेणं अवघड असतं की अरे काही नसताना कसं काय हे करू शकतात. पण तीच वैचारिक दहशत आहे आणि ती त्यांनी निर्माण केलेली आहे. त्यामुळे सेफ स्पेसेस आणि मायक्रो अग्रेशन याचा फायदा घेऊन, या कल्पनांचा फायदा घेऊन ते आपल्याला नको असलेल्या लोकांना, आपले विचार जे मान्य करत नाहीत अशा लोकांना सामाजिक परिवाराच्या बाहेर फेकून देऊ शकतात आणि देतात. अशा अनेक केसेस यांचा उल्लेख मी माझ्या पुस्तकातही केलेला आहे आणि अनेक ठिकाणी तुम्हाला ते कळू शकेल की कशा पद्धतीने हे राबवलं जातं. आणि मग आम्ही म्हणू तसंच तुम्ही वागलं पाहिजे, तसाच विचार केला पाहिजे, तसंच बोललं पाहिजे. तुमच्या सोशल मीडियावरच्या ज्या पोस्ट किंवा ट्विट्स असतील त्यासुद्धा त्याच चौकटीत बसणाऱ्या असल्या पाहिजेत. याला म्हणतात पॉलिटिकल करेक्टनेस. म्हणजे तुमची वागणूक, तुमचे सोशल मीडिया पोस्ट, तुमचे विचार हे सगळे पॉलिटिकली करेक्टच असले पाहिजेत. म्हणजे त्यांना पटणार आहे, ते सांगतील, त्यांनी जे डिक्टेट केलं असेल त्या प्रकारेच तुम्ही विचार केला पाहिजे. ही आहे वैचारिक दहशत. पॉलिटिकल करेक्टनेस ज्याच्या मर्यादा त्यांनी ठरवल्या आहेत, त्याच्या बाउंड्रीज त्यांनी ठरवल्या आहेत, त्याच्या बाहेर तुम्ही एक पाऊल जरी टाकलं तर तुम्ही फेकले गेलात. आणि त्याला म्हणतात कॅन्सल कल्चर. म्हणजे त्या माणसाला कॅन्सलच करून टाकायचं. त्याला विद्यापीठात बोलवलं जाणार नाही, त्याची नोकरी एक तर त्याला डिमोशन केलं जाईल किंवा कित्येक वेळा नोकरी सोडायला भाग पाडलं जाईल. एक ऑली रॉबिन्सन म्हणून ब्रिटिश प्लेअर होता, त्यांनी सुद्धा काहीतरी क्रिकेटर होता, त्याचंही असं काहीतरी ट्विट बीट काहीतरी त्यांनी शोधून काढलं आणि त्याला क्रिकेटच्या टीममधनं बाहेर हाकलून देण्यात आलं. तर हे कॅन्सल कल्चर. कुठल्याही तुम्हाला संधी नसल्या पाहिजेत, तुम्हाला प्रगतीच्या संधी नसल्या पाहिजेत, तुमचं लाईव्हलीहूड सुद्धा तुमच्याकडनं काढून घेतलं जातं.
तर त्यामुळे पॉलिटिकल करेक्टनेस जर तुम्ही बाळगला नाहीत, त्याप्रमाणे तुम्ही वागला नाहीत, तर तुम्ही कॅन्सल झालात समजा. अशा प्रकारे त्यांनी कुठलीही राजकीय सत्ता नसताना आपली वैचारिक दहशतीद्वारे त्यांनी स्वतःची सत्ता निर्माण केली असं म्हणू शकतो, की त्यांच्या मताविरुद्ध, त्यांच्या विचारसरणीविरुद्ध तुम्ही एक शब्दही काढू शकत नाही. तो शब्द मनात आणण्याची सुद्धा तुम्हाला भीती वाटते, इतकी वैचारिक दहशत त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि इथे आपण थांबू शकतो. तर असं म्हणता येईल की ह्या प्रश्नाचं उत्तर आता आपण ह्या काही संकल्पनांचा विचार करून मला वाटतं मी तुम्हाला कम्युनिकेट करू शकलो असेल की या संपूर्ण पाश्चिमात्य जगतात आणि अमेरिकेत कधीही आजपर्यंत त्यांना सत्ता मिळालेली नसताना सुद्धा त्यांनी आपली सत्ता कशी निर्माण केली आणि आपल्या मनाविरुद्ध, आपल्या मताविरुद्ध कोणी मनात विचारही आणणार नाही, मग बोलून दाखवणं तर सोडाच, ही दहशत कशी निर्माण केली, याच्यासाठी त्यांनी वापरलेली टेक्निक्स आपण अतिशय थोडक्यात बघितली. आणि मला आशा आहे की ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचली असतील. आपण इथे थांबूया. 2-3 प्रश्न असले तरी घ्यायला हरकत नाही आणि नंतर मग उद्याच्या आपण याच्याकडे वळूया. अमित चितळे. अमित सर. होता की आता तुम्ही जे सगळं सांगत होतात ते अगदी तसं तसं भारतात नाही, आवाज नाही येते. हॅलो आता येतोय? हा, येतोय. हां सॉरी. आता तुम्ही जे सगळे जे एक एक स्टेप सांगत होता त्यांच्या म्हणजे उगाच इश्यू निर्माण करणे किंवा धर्माची टिंगल करणे वगैरे हे सगळं जे सांगत होतात तर ते मला जसं जसं दिसत होतं भारतात बऱ्याच प्रमाणात घडतंय असं म्हणजे या अगदी अलीकडच्या मी काळातही बऱ्याच तुम्हाला ठिकाणी. काल का परवाच सांगितलं की मी जेव्हा जेव्हा पाश्चात्य समाज म्हणेन ते हां, सगळ्या गोष्टी भारताला लागू पडतात. लागू होतात. की बरोबर भारतात बरोबर. हे तसंच चालू आहे हां, सगळं. तर माझा प्रश्न असा आहे की मग याचा अर्थ केजीबीचा प्रभाव अजूनही इथे सुद्धा आहे का? नाही नाही नाही, मी केजीपी आपण सोडून दिलं. बरोबर. केजीपी हे सोव्हिएत युनियन संपलं, तिथे केजीपी संपलं. संपले. बरोबर. केजीपीच्या जरी या स्ट्रॅटेजीज असल्या हां, तरी त्या त्यांना यांच्याप्रमाणे प्रभावीपणे नाही अंमलात आणता आल्या. बरोबर, कारण की बरोबर. त्या ते मार्क्सवादाच्या नावाखालीच केजीबीचं असोसिएशन मार्क्सवादाशी होतं हां, आणि मार्क्सवादावर जगाचा विश्वास नाही किंवा मार्क्सवादाकडे आता लोक आकर्षित होत नाहीत. होत नाहीत. म्हणून यांनी त्या वेगळ्या नावाखाली ते सुरू केलं, क्रिटिकल थिअरी, ओके. वोकिझम. बरोबर, म्हणून हे यशस्वी झाले. बरोबर. केजीबीचे यांचा विचार सारखाच होता, सारखा होता. स्ट्रॅटेजी हां, सारखीच होती, वाळवी हीच स्ट्रॅटेजी होती. बरोबर, बरोबर. पण केजीबी ते करू शकले नाहीत कारण की त्यांचं नाव मार्क्सवादाशी असोसिएटेड होतं. बरोबर. आणि पाश्चिमात्य जगाला कळलं होतं की मार्क्सवादातनं काही आपल्याला काही कधी मिळणार नाही. होत नाही. म्हणून हां, तर पश्चिम जर्मनीतील लोक इकडे जायला कधीच तयार नव्हते. त्यांची हो, इच्छा नव्हती तिकडे जायची. बरोबर, बरोबर. पण यांनी जे सुरू केलं, यांनी असं म्हटलंच नाही की आम्ही मार्क्सवादी आहोत. हां, यांनी असं सांगितलं की आमची क्रिटिकल थिअरी आहे, बघा किती चांगली आहे, ही सगळ्या बरोबर, लोकांना एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न करते. बरोबर. असं आहे. आणि एक शेवटचा छोटा प्रश्न की मग आता त्या सगळ्या थेरीप्रमाणे आता हे सगळे तिसऱ्या टप्प्यापर्यंत आलेत का की म्हणजे अनार्कीपर्यंत त्यांनी सगळ्या जगाला आणून सोडल्यासारखं झालंय? हो, म्हणजे आता ह्याच्या पुढचा नाही, मला टप्पा त्यांचा वाटतं डिमोरलायझेशन आणि डिस्टॅबिलायझेशन या हां, दोन कन्सेप्ट लेवलला तर नक्कीच आलेत ते. आलेत. हां, ओके. आणि आता क्रायसिस या लेवलला जात चाललेत. बरोबर, युरोपमध्ये आता क्रायसिस निर्माण होतोय बरोबर. कारण की अनिर्बंध स्थलांतर जे आहे, हां, त्या अनिर्बंध स्थलांतरामुळे युरोप हा आता क्रायसिस लेवलला पोहोचला. आता हे बरोबर. कधी कोलॅप्स होतील. एकदा 15%, 20%वर मुस्लिम पॉप्युलेशन पोहोचली की युरोप संपलाच. संपला. बरोबर. मग आता शेवटी यदा यदा ही धर्मस्य असंच काहीतरी. ओके. प्रश्नच नाही. ओके. धन्यवाद. हा, बोला. विश्वास. विश्व विश्वास सहस्त्रबुद्धे. ऐकू येत नाही? हो, हो, बोला. बोला. हा. मला असं होतं म्हणजे की कम्युनिस्ट ही एवढी ज्या विचारसरणी एवढी अयशस्वी असून देखील हे रशिया आणि चीन हे लोक हे देशातून पुढारलेले कसे, हा एक माझा प्रश्न आहे. हम्म. दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे जे सर्वोच्च न्यायालयात देखील जे समलिंगी व्यवस्थाला मान्यता दिलेली आहे, हा त्याचाच परिपाक आहे का? आणि तिसरी माझा प्रश्न, हे एवढं भयानक आहे आपल्या इथे, तर आपल्या इथे हे जर का पुढल्या पिढीला आता माझ्या अपेक्षा म्हणजे कल्पनेप्रमाणे
एक पिढी तर नक्की बरबाद झाली आहे शैक्षणिक दृष्ट्या. तर हे शिक्षणाच्या क्षेत्रातच ह्याची पहिली सुरुवात व्हायला हवी. आणि निदान सीबीएस बोर्ड हा जर केंद्रशासित आहे, कारण शिक्षण व्यवस्था हे राज्य आणि केंद्र दोघांच्या अधिकारामध्ये आहे. पण सीबीएस बोर्ड हा जर का केंद्र सरकारच्या मध्ये असेल तर केंद्र सरकार अजून ही गोष्ट का करू शकत नाही, हा माझा तिसरा प्रश्न. पहिला प्रश्न जो आहे, चीन आणि रशिया हे कम्युनिस्ट नाहीच आहेत आता. हा. रशिया तर अजिबातच नाहीये. रशियामध्ये कम्युनिझम अस्तित्वातच नाहीये. चीनमध्ये कम्युनिझम हा फक्त नावापुरता आहे. म्हणजे कम्युनिस्ट पार्टीची डिक्टेटरशिप असावी, म्हणजे तिथे लोकशाही न येता हुकुमशाही राहावी एवढा पुरता त्यांनी कम्युनिझम ठेवलेलं आहे. हम्म. त्यांचं आर्थिक धोरणं जी आहेत ती 100% कॅपिटलिस्ट आहेत. हम्म. कम्युनिझम फेल कशामुळे जायचं? त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे जायचं. हा. कारण की त्याप्रमाणे इकॉनॉमी चालूच शकत नाही. हम्म. चीनने 1978 सालीच ओळखलं. तेव्हाच त्यांनी पूर्णपणे तो आर्थिक विचार सोडून दिला. तो हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न तुमचा काय होता? की ते समलैंगिकता ही ते सर्वोच्च मान्य केलंय, समलैंगिकता जी आहे त्याचाच परिभाग आहे का? होय, 100% त्याचाच परिभाग आहे. कारण की समलैंगिकतेला अडवणूक करू नये हा फार चांगला मूल्य आहे अशा पद्धतीने ते मांडण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल मी उद्या आणखीन सांगेन. हं. पण तो 100% त्याचा परिभाग आहे. आणि आणि शिक्षण व्यवस्था जे तुम्ही म्हणताय हा. ते परत तेच आहे की हा हा घातक विचार आहे हे कळायलाच खूप उशीर होतो. आता अमेरिकेसारखं इतकं शक्तिशाली राष्ट्र, इतके प्रगत आणि हुशार लोक, इतके मोठे मोठे सायंटिस्ट, इतकी चांगली विद्यापीठं, हे सगळं असताना सुद्धा त्यांनी ते पूर्णपणे पोखरून टाकलं. कारण ते लोकांना कळलंच नाही की हे आपल्याला पोखरतायत. त्यांना असं वाटलं की फार चांगलंच तत्व आपल्याला सांगतायत. सर्वसमावेशकता, फेमिनिझम, सामाजिक न्याय या अतिशय चांगल्या गोष्टी आहेत असंच लोक अजूनही वाटतं अनेक लोकांना. पण आपल्या इथे मग शैक्षणिक व्यवस्था जी बदलायला पाहिजे ती त्यासाठी जोर झाला पाहिजे ना. त्यासाठी अवेअरनेस वाढला पाहिजे. हा. सगळ्यात पण महत्वाचं आहे की हे नक्की काय आहे, हा काय प्रकार आहे, हे लोकांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो बदल घडणार नाही. सर, पण काय माहिती का, तुमच्या सगळ्या लोकांची म्हणजे असे लेक्चर किती जण ऐकतील, त्यापेक्षा जर का बरोबर विद्यार्थ्यांना आहे. लहानपणापासून हे जर का शिक्षण पण दिलं. पण काय आहे, त्यांनी 1920 ते 2020 100 वर्ष प्रयत्न करून हे घडवलंय. हम्म. आपण आत्ता जागे होतोय. हो. तर आपल्यालाही कन्सिस्टंटली हे काम करावं लागणार ना. हे काय 1, 2, 4, 5 वर्षात नाही घडणार. आपल्यालाही तसाच लढा द्यावा लागणार आहे. आपल्यालाही तशाच पद्धतीने काम करावं लागणार. पण मग सीबीएसई बोर्डामध्ये अजून गव्हर्नमेंट का करू शकत नाही? कारण गव्हर्नमेंटला अजून कळलंच नाही. म्हणजे हे नवीन सरकार आलं त्याला पण कल्पना नाही याची. नाही. आपल्या नवीन सरकारने सुद्धा अनेक धोरणांमध्ये ट्रान्सजेंडरिझमला वगैरे खूप जास्ती महत्व दिलेलं आहे. आणि त्यांना असं वाटतं की आपण हे खूप चांगलं काम करतोय. अच्छा. ही गंमत आहे. धन्यवाद. आत्ता हे जाणीव व्हायला लागली. आता अमेरिकेत खूप जास्ती प्रमाणात जाणीव झाली आहे. अमेरिकेने याचे चटके खूप जास्ती खाल्लेले असल्यामुळे त्यांच्याकडे बऱ्यापैकी विचारांमध्ये बदल घडतोय. बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आता हे जाणीव निर्माण होते. आपल्याकडे अजून काही पोचलेलंच नाही. आपल्याकडे अजून ती जाणीव निर्माण व्हायला सुरुवातच झाली. खूप भयंकर आहे म्हणजे सगळं. हो, खूप भयंकर, खूपच भयंकर. आता उद्या मी सांगेन ते ऐकून तर तुम्ही हादरून जा. लक्षात. धन्यवाद. धन्यवाद. उमा मॅम. याला हे ऐकून अर्थातच धक्कादायकच आहे सगळं. आणि दुसरी गोष्ट सांगायची होती जोडूनच, की हार्वर्डमध्ये आता ट्रम्पने सांगितलं की मी तुमचं जे तुम्हाला डोनेशन किंवा अनुदान जे मिळतं सरकारकडनं ते बंद करणार आहे, कारण तुम्ही डाव्या विचारसरणीचे किंवा लिबरल लोकांना तुम्ही खतपाणी देताय किंवा त्यांना पुढे आणताय, तर ते आम्ही बंद करणार आहोत असं सांगितल्यावरती बाकी सगळ्या जणांनी टीकाच केली ट्रम्पवरती. म्हणजे आता ट्रम्प ऍक्च्युली उजव्या विचारांचा असल्यामुळे त्यांनी ह्याला पण युएनला पण कॉन्ट्रीब्युट करायचं बंद केलेलं आहे. युनेस्को आय थिंक अजून पण कुठल्या तरी युएनच्या संस्थेला त्याने कॉन्ट्रीब्युट करायचं बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. पण त्याला जगभरात विरोधच होतोय. त्याच्यावरनं हेच कळतं की हा विरोध का होतोय, की त्यांच्या सगळ्या
संस्था ज्या आहेत त्यांनी इतक्या पोखरलेल्या आहेत, म्हणजे तिथली ज्युडिशियरी ही हो त्याच्यावर डाव्या ह्या वोक विचारांचा किंवा या डाव्या विचार कल्चरल मार्क्सिस्ट विचारांचा इतका पगडा आहे की ते पदोपदी ट्रम्पला अडवणार हे निश्चित आहे. ठिकठिकाणी त्याला विरोधक आहेत. बरोबर आणि दुर्दैवाने ट्रम्पनी सगळ्याच बाबतीत अति घाई केल्यामुळे आणि अति बरोबर विचित्र पद्धतीने त्याची वागणूक असल्यामुळे हे अतिशय चांगलं काम तो करू शकत होता आणि त्यांनी सुरुवात केली होती आणि अशी आशा होती की तो आता या सगळ्या लोकांना गप्प बसवेल किंवा त्याचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि हळूहळू का होईना अमेरिका त्यात बाहेर पडेल. पण आता काय फार काळ हे ट्रम्पचा प्रभाव राहील असं दिसत नाही दुर्दैवाने. आणि हो तसंच झालं तर हे वोकिझम विरुद्धची आघाडी आघाडी ओढलेली होती. कारण की त्याच्यात एलॉन मस्क हा सुद्धा तितकाच वोकिझमचा विरोधक आहे. बरोबर तर हो तो आणि ट्रम्प एकत्र जेव्हा होते तेव्हा खूप मोठी शक्ती होती. पण आता एलॉन मस्क त्याच्यापासून लांब गेला. काम त्यामुळे गेलाय आज आजचीच बातमी आहे. ही एक चांगली शक्तिशाली आघाडी उभी राहत होती अँटी वोकिझम. तिचं काय भवितव्य आहे आता मला माहित नाही. आणि ह्या लोकांनी इतकं पोखरलेलं आहे आणि इतकी पाळंमुळं त्यांची खोल गेलेली आहेत की त्यांना उखडून टाकणं हे काय असं 2-4 वर्षात होणार नाहीये. ट्रम्पची प्रेसिडेंटशिप तशीही 4 वर्षात संपणार आहे. तर त्यामुळे बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये मला तरी वाटतं एकच उपाय आहे की तुम्ही जसं म्हणता तसं स्वतःचा अवेअरनेस वाढवणं, स्वतःचा अवेअरनेस अभ्यास वाढवणं दुसरा पर्यायच नाही. आणि स्वतःचा आणि सगळ्या कारण समाजाचा. विचारांनीच उत्तर देणं हेच महत्वाचं एक्झॅक्टली. आहे. आपल्याकडे अजूनही आपण आंधळेपणाने एखाद्याला असं फॉलो बोललात, करतो. अतिशय योग्य बोललात तुम्ही. ही विचारांची लढाई आहे बरोबर आहे. आणि ती विचारांच्या पातळीवरच आपल्याला जिंकावी लागणार आहे. म्हणजे अगदी मोदी काय किंवा आणखीन कोणी काय केवळ त्यांना आंधळेपणाने फॉलो करून होणार नाहीये, कारण हे त्याला हे क्वेश्चन करणारच दरवेळेला. आणि सरकारचं एकट्याचं काम नाहीच आहे. हे समाजात अनेक पातळ्यांवर आपल्याला करावं लागणार आहे. पण कठीण आहे, खूप कठीण आहे, कारण खूपच कठीण आहे. मग आतापर्यंत आपण आपल्या समोर आलेली जी आव्हानं होती त्यातलं सगळ्यात कठीण आव्हान आहे असं मी म्हणतो. म्हणून तर मी म्हटलं की मी याला जास्ती वेळ तेवढ्यासाठी देणार आहे की बाकी शत्रू तर आपण बोललो, डीप स्टेट वगैरे सगळं. पण मूळ जे अगदी सगळ्यात मोठा धोका जो आहे तो व्यवस्थेला नष्ट करण्याचा हा जो धोका आहे तो यांच्याकडनंच आहे. बरोबर. याच्यामध्ये एक होऊ शकतं की मातृभाषेतनं शिक्षण हे जे आता फार त्यालाही विरोध होतोय, कारण अर्थातच त्याच्यातला तोटा दिसतोय, लोकांना फायदा दिसत नाही अजूनही. बरोबर आहे, बरोबर. मातृभाषेतनं शिक्षण जास्तीत जास्त मिळालं तर, आणखी आता मी माझ्याच मुलांना बघतेय ते वोकिझम कडे झुकलेली आहेत. मुलांवरती फार मोठा परिणाम आहे याचा, खूप मोठा. खूप खूप परिणाम झालेला आहे. आपण उद्याही चर्चा करू. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा शेवटचा मकरंद घेऊ मला शिंदे. वाटतं. हा शेवटचा प्रश्न घ्या. हो सर सर नमस्कार. नमस्कार. मला एक विचारतो, तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की जेव्हा रशियाला एकदम तिथे फॅमाईन झालं आणि मग नंतर त्यांची परिस्थिती एकदम बिकट झाली तेव्हा अमेरिकेने त्यांना मदत केली. हो पण त्याच्या मागे काय उद्देश होता? कारण का रशिया आणि अमेरिका ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर दोन्ही नाही, मानवतावादी भूमिकेत म्हणजे लोक मरतात म्हटल्यानंतर मग विचारसरणीचा फरक वगैरे येत नाही ना त्याच्यामध्ये. केवळ मानवतावादी भूमिकेत ना लोकांनी केली, लोकांनी पैसे जमा केले. जेव्हा त्यांना कळलं की अरे इथे लोक एकमेकाला खातात आता, म्हणजे कॅनिबॅलिझम सुरू झालं, तेव्हा त्यांनी ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्सवरतीच मदत केली. आणि सर एक छोटं फक्त हे सगळे आपण आता प्रॉब्लेम्स तर आपण चर्चा केली, पण ह्याच्यावरती काही सोल्युशन्स दिले तुम्ही नंतर त्याच्याबद्दल बोलाल ना, हो अर्थातच. आपण काय करू शकतो ते. हो हो, निश्चित. हो. धन्यवाद. चला धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. थोडासा वेळ जास्त घेतलाय सर्वांचा, पण विषय खूप महत्वाचा आहे. नाही मीच त्याच्यामुळे लांबवलं याच्यावरती थोडं. आणखी तर याच्यावर आणखी भाष्य होणार आहे. त्याच्यामुळे आजच्या सत्राला आपण इथे थांबतो आहोत. धन्यवाद.